नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, केसागर पब्लिकेशनच्या केसागर करिअर अकॅडमी युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे। येणाऱ्या अपकमिंग सगळ्याच परीक्षांसाठी आपण इथं केसागर पब्लिकेशन तर्फे मोफत लेक्चर सिरीज कंडक्ट करत आहोत। ही लेक्चर सिरीज तुमच्या या एक्झामसाठी डेफिनेटली उपयोगी पडणार आहेत आणि या लेक्चर सिरीज मधून आपण काही पुस्तकं तुम्हाला इथं सजेस्ट करतोय जी तुमच्या परीक्षेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहेत। तर पाठीमागे आपण लुसेंट ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स या पुस्तकाचा बुक रिव्ह्यू केला होता। तर आज आपण त्या पुस्तकामधले काही मॉडेल क्वेश्चन्स घेणार आहोत जेणेकरून तुम्हाला पुस्तकामधील क्वेश्चनची क्वालिटी लक्षात येईल आणि जर तुम्ही क्वेश्चन पेपर प्रिव्हियस इयरच्या पाहिले असतील त्या कुठल्याही एक्झामच्या असू द्या, गट ब, गट क किंवा राज्यसेवा, तर सगळीकडे तुम्हाला जे क्वेश्चन विचारले जातात, ज्या लेवलचे विचारले जातात त्याच लेवलचे क्वेश्चन्स या पुस्तकामध्ये आहे हे तुम्हाला समजून जाईल। ठीक आहे, ओके। तर पुस्तक कसं मागवायचं, कुठून मागवायचं हे मी तुम्हाला पाठीमागच्या सेशन मध्ये पण सांगितलं होतं। तुम्हाला काय करायचंय, आपल्या केसागर पब्लिकेशनच्या ऑफिशियल वेबसाईटला भेट द्यायची। इथं तुम्ही एमपीएससी सेक्शन मध्ये जावा किंवा अदर एक्झाम मध्ये जावा, तिथं तुम्हाला सायन्स साठी पुस्तक मिळून जाईल। जसं की जनरल सायन्स मध्ये जर तुम्ही गेलात तर जनरल सायन्स मध्ये तुम्हाला ज्या पुस्तकातून आज आपण क्वेश्चन घेणार आहोत ते पुस्तक तुम्हाला इथे मिळत आहे। केसागर ऑब्जेक्टिव्ह जनरल सायन्स मॉडेल प्रॅक्टिस सेट, मूळ लेखक आहेत रवी भूषण सर, अनुवाद केलेला आहे केसागर पब्लिकेशन। ओके, चला। तर बुक रिव्ह्यूचा व्हिडिओ तुम्ही बघितला आहे असं मी इथं गृहीत धरते आणि आपलं सेशन कंटिन्यू करते। ठीक आहे, ओके। तर पाठीमागच्या लेक्चर मध्ये आपण जी इंडेक्स आहे इंडेक्स कंप्लीट केलेली आहे। बघा, याच्यामध्ये जे तुम्हाला क्वेश्चन पेपर सेट कशा पद्धतीचे दिलेले आहेत ते मी आधी सांगते तुम्हाला। इथं बघा, इथं तुम्हाला युनिट एक मध्ये जीवशास्त्र ऑब्लिक सजीवशास्त्र, ज्याच्यावरती जास्त क्वेश्चन विचारले जातात असं विद्यार्थ्यांचं मत पण आहे आणि इव्हन बायोलॉजीवरती क्वेश्चन विचारले पण जातात। ठीक आहे, ओके। तर इथं युनिट 1 वरती तुम्हाला 1100 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत। लक्षात घ्या, 1100 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि नमुना सराव संच एकूण 400 वस्तुनिष्ठ प्रश्न तुम्हाला इथं या नमुना सराव संच मधून कंप्लीट होत आहेत। टोटल 10 सराव संच आहेत, ओके, फक्त जीवशास्त्राचे। त्याच्यानंतर युनिट 2 रसायनशास्त्र, रसायनशास्त्राचे पण 11 वस्तुनिष्ठ प्रश्न आहेत आणि इथं पण तुम्हाला म्हणजे जीवशास्त्राचे 400, रसायनशास्त्राचे 400, इथं तुम्हाला सराव संच 10 मिळत आहेत, लक्षात घ्या। ठीक आहे, त्याच्यानंतर भौतिक शास्त्राचे पण तुम्हाला इथं 1100 वस्तुनिष्ठ प्रश्नांच्या माध्यमातून समजावून दिलेलं आहे। तर इथं टोटल 10 सराव संच आहेत। खगोलशास्त्र आणि अवकाशिकी इथं तुम्हाला टोटल आय थिंक मला वाटते 10 सराव संच आहेत आणि त्याच्यानंतर संगणक आणि त्याचं उपयोजन याचे देखील तुम्हाला इथं 250 वस्तुनिष्ठ प्रश्न सराव संचामधून कंप्लीट होणार आहे। ठीक आहे, एवढे सराव संच जर तुम्ही तुमच्या एक्झामला जायच्या आधी अभ्यासले, व्यवस्थित सोडवले, एक विथ एक्सप्लेनेशन, प्रत्येक ऑप्शन तुम्ही व्यवस्थित अभ्यासला तर इथं विज्ञानाला आउट ऑफ मार्क पडायला काहीच अडचण नाही, लक्षात घ्या। ठीक आहे, ओके। तर कशा पद्धतीचे क्वेश्चन या पुस्तकामध्ये आहेत हे आपण आज बघूया। इथं चला बघा, जीवशास्त्र सजीवशास्त्र, जस्ट 1 मिनिट थांबा। चला बघा, फर्स्ट क्वेश्चन काय आहे बघा। इथं पहिला प्रश्न बघा, पहिला प्रश्न तुम्हाला इथं दिलेला आहे की डीएनएचे बघा, डीएनएचे 2 पट्टे किंवा 2 पेड ऑब्लिक दिलेला आहे इथं डॅश डॅशने एकत्रबद्ध असतात। ओके, डीएनए आरएनए जे हे कंटेंट आहे ना, याच्यावरती आधी पण भरपूर क्वेश्चन आलेले आहेत। म्हणजे तुम्ही म्हणाल की मॅडम तुम्ही नेहमी म्हणता की भरपूर क्वेश्चन आलेले आहेत, तर हे मी कोणत्या बेसिस वरती म्हणते, आपले जे पेपर्स आहेत ना, प्रिव्हियस इयरचे पेपर्स तुम्ही अभ्यासले नसतील पण नक्की अभ्यासता, तुमच्या लक्षात येऊन जाईल की मॅडम जे म्हणतायत ना की याच्या आधी पण आलेलं आहे, तर ते तुम्हाला तिथं क्लिअर होऊन जाईल। ठीक आहे, ओके। तर डीएनएचे जे 2 पट्टे असतात डॅश डॅशने एकत्रबद्ध असतात। पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन बंध, दुसरा आहे सहसंयोज बंध, तिसरा आहे विद्युत स्थितिक बल आणि चौथा आहे वॅन्डर वॉल बल। ओके, तर ह्या वॅन्डर वॉल बलावरती तुम्हाला एक्झाम मध्ये क्वेश्चन विचारला होता। ठीक आहे, कोणत्या एक्झाम मध्ये विचारला होता,
आय थिंक मला वाटते तुमची गट ब किंवा गट क ची परीक्षा असेल. ओके क्लिअर. पण या क्वेश्चनचं उत्तर वॅन्डरवॉल बल नाहीये. सांगायचा उद्देश काय माझा, की ऑप्शन जे आहेत ना, या ऑप्शन वरती पण क्वेश्चन विचारलेले आहेत. ओके, तर सीडीएस एमपीएससी मॉडेल, तर इथं तुम्हाला सहसंयुज पहिल्यांदा तर हे दोन ऑप्शन तुमचे इलिमिनेट होतील, विद्युत स्थितिक बल आणि वॅन्डरवॉल बल. तर हे दोन ऑप्शन इलिमिनेट झाल्यानंतर तुमचे दोन ऑप्शन राहतात, सहसंयुज बंध आणि हायड्रोजन बंध. ओके, तर याच्या सोबतच जर तुम्ही थेरीचं पुस्तक जर वापरलं तर तुमचा इथं अजून जास्त फायदा होऊन जाईल. तर याचं उत्तर आहे हायड्रोजन बंध. ठीक आहे. ओके, डीएनए चे जे पट्टे असतात ते कशाने बद्ध असतात, हायड्रोजन बंधाने इथं बद्ध असलेले आपल्याला दिसून येतात. पण क्वेश्चनची क्वालिटी फक्त तुम्ही इथे बघा, अशा पद्धतीचे तुम्हाला 1100 क्वेश्चन इथं प्रत्येक सेक्शन वरती आहे. ओके क्लिअर. सेकंड क्वेश्चन बघा, खालील दिलेले लक्षात घ्या. ठीक आहे, खाली जे काही दिलेलं आहे ते तुम्हाला लक्षात घ्यायचंय. फर्स्ट आहे प्रकाश संश्लेषण. ओके, त्याच्यानंतर आहे श्वसन, त्याच्यानंतर आहे सेंद्रिय पदार्थांचं विघटन, त्याच्यानंतर आहे ज्वालामुखी क्रिया. ओके, आता ह्या ज्या क्रिया सगळ्या दिलेल्या आहेत ना, या क्रियांपैकी टोटल तुम्हाला 4 क्रिया दिलेत. या क्रियांपैकी कोणत्या क्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागावरील जे कार्बन चक्र आहे ना, कार्बन सायकल, या कार्बन चक्रामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू मिसळतात. म्हणजे क्वेश्चन तुम्हाला कार्बन चक्रावरती विचारलेला आहे. ओके क्लिअर. असंच तुम्हाला हायड्रोजन चक्रावरती सुद्धा क्वेश्चन विचारले जाऊ शकतात, लक्षात घ्या. तर इथं जर आपण बघितलं तर पहिला ऑप्शन आहे 1 आणि 4, दुसरा आहे केवळ 2 आणि 3, तिसरा आहे 2, 3 आणि 4 आणि चौथा आहे 1, 2, 3 आणि 4. ठीक आहे. ओके, तर ज्वालामुखी बद्दल तुम्ही वाचलंच असेल, बरोबर. ज्वालामुखीची क्रिया होताना काय घडतं, कोणकोणते वायू रिलीज होतात, बरोबर. तर इथं जर आपण बघितलं तर याच्यामध्ये प्रकाश संश्लेषण, श्वसन, सेंद्रिय पदार्थाचं विघटन आणि ज्वालामुखी क्रिया हे चारही तुमचं उत्तर येणार आहे. ओके ठीक आहे. त्या चारही क्रिया पृथ्वीच्या पृष्ठभागावरील कार्बन चक्रामध्ये कार्बन डायऑक्साइड वायू मिसळतात. क्लिअर, समजलं. प्रकाश संश्लेषण सगळ्यांनाच माहित असतं, पण याच्यासोबतच श्वसन आहे, श्वसन पण सगळ्यांना माहित असतं. असं आपण कन्सिडर करूया की हे पहिले ऑप्शन 2 सेम आहेत किंवा ओळखीचे आहेत. पण ज्वालामुखी क्रिया आपण ज्योग्राफीमध्ये जरी वाचलेली असली तरी तिथे आपल्याला माहित असतं की कोणकोणते वायू रिलीज होतात. ओके, लक्षात आलं. त्याच्यामुळं याचं उत्तर काय आहे, ड ऑप्शन. ओके क्लिअर. तर इथं तुम्हाला खाली दिलेला आहे कोणत्या एक्झाम मध्ये हे क्वेश्चन विचारले. तिसरा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे की अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो. अस्थि किंवा हाडे ठिसूळ होण्यासाठी कोणत्या मूलद्रव्याचा अभाव कारणीभूत असतो. कॅल्शियम, फॉस्फरस, नायट्रोजन आणि कार्बन. खाली पुन्हा तुम्हाला 4 ऑप्शन दिलेत, बरोबर. तर याच्यामध्ये कॅल्शियम तर सगळ्यांनाच माहितीये, त्याच्यामुळे तुमचा फक्त हा ऑप्शन इलिमिनेट होईल, बरोबर. आता कार्बनचा रोल इथं काहीच नाहीये. अगदी कमी अभ्यास असणाऱ्यांना पण कळेल की बाबा कार्बनचा रोल काहीच नाही, पण कॅल्शियम असतं हे सगळ्यांना माहितीये. त्याच्यामुळं मे बी उत्तर बी कडे विद्यार्थी जाऊ शकतात, बरोबर. पण हाडं ठिसूळ होण्यासाठी फक्त कॅल्शियमच नाही तर फॉस्फरसचा अभाव सुद्धा कारणीभूत असतो, लक्षात ठेवा. ओके, पेपर सेट करणाऱ्यांना माहित असतं की विद्यार्थ्यांना एकच माहिती आहे, त्याच्यामुळे केवळ एक हा पण ऑप्शन तुम्हाला दिलेला असतो. ओके, समजलं. तर अशा क्वालिटीचे क्वेश्चन तुम्हाला इथं पुस्तकामध्ये मिळून जात आहे. त्याच्यानंतर चौथा क्वेश्चन आहे की खालीलपैकी शर्करेचा मुख्य स्रोत कोणता आहे. कलिंगड ऑब्लिक टरबूज, बीट, ऊस, खर्जूर किंवा खजूर. चौथा क्वेश्चन बघा. बीट तुम्ही खाल्लं असेल, आपण मोस्टली जे आपलं सॅलड असतं त्याच्यामध्ये खातो, बरोबर. तर कलिंगड, टरबूज ही फळं जी असतात गोड असतात, पण तुम्हाला काय म्हटलंय, मुख्य स्रोत म्हटलेला आहे. ओके, त्याच्यामुळे हे 2 ऑप्शन जरी तुमचे इलिमिनेट झाले तरी खजूर आणि ऊस हे 2 ऑप्शन आपले राहतात, बरोबर. त्याच्यामध्ये आपलं उत्तर आहे ऊस. तर अशा 50-50% 2 ऑप्शन मध्ये आपण इथं कन्फ्युज होऊ शकतो, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन आहे तुमचा 5 नंबरचा. सामान्यतः मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे जीवनसत्व कोणते. सामान्यतः मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारे जीवनसत्व कोणते.
पहिला ऑप्शन आहे अ जीवनसत्व, दुसरा आहे ब जीवनसत्व, तिसरा आहे क जीवनसत्व आणि चौथा आहे ड आणि के जीवनसत्व. उत्सर्जन क्रिया जी आहे आपली किंवा युरिन फॉर्मेशन आहे त्याच्यावरती क्वेश्चन विचारले जातात. तर या क्वेश्चनचा आन्सर आहे क जीवनसत्व. ठीक आहे, ओके. तर मानवी मूत्रातून उत्सर्जित होणारं जीवनसत्व कोणतं आहे? क जीवनसत्व. आता जेवढे 5 क्वेश्चन मी इथं तुम्हाला घेतलेले आहेत, तुम्ही अनेक ठिकाणी सायन्सचे क्वेश्चन सॉल्व्ह केले पण असतील, पण ऍज इट इज हेच क्वेश्चन तुम्हाला कुठंच मिळणार नाही, लक्षात घ्या. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, चला 6 नंबरचा क्वेश्चन बघा. गवत तसेच वनस्पतींच्या पानाच्या अग्रभागी, गवत तसेच वनस्पतींच्या पानाच्या अग्रभागी पहाटेच्या वेळी पाण्याचे जे बिंदू दिसतात हे पाणी कुठून येतं? हा क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलेला आहे. दव बिंदूवरती क्वेश्चन आहे. वातावरणातून येतात, पर्णरंध्राद्वारे येतं, संवहनी पुलाद्वारे येतं का जलग्रंथीद्वारे येतं? क्वेश्चन जरी रेकॉर्डेड असलं तरी उत्तर देण्याचा प्रयत्न करा. तर हे जे पाणी असतं हे पाणी पर्णरंध्राद्वारे येतं. ठीक आहे, उत्तर काय आहे? पर्णरंध्राद्वारे येतं. याच्याशी रिलेटेड थेरीची जी माहिती आहे ती तुम्ही पुस्तकातून व्यवस्थित अभ्यासून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे 7 नंबरचा. वनस्पतींच्या अंतर्गत रचनेच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? वनस्पतींच्या अंतर्गत रचनेच्या अभ्यासाला काय म्हटलं जातं? मॉर्फोलॉजी, टॅक्सोनॉमी, अनाटॉमी, हिस्टॉलॉजी. 7 नंबरचा क्वेश्चन बघा. ठीक आहे, टॅक्सोनॉमी फक्त तुम्ही इलिमिनेट करू शकता. हिस्टॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास? हिस्टॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास? चला चॅटबॉक्स मध्ये मला सांगा, हिस्टॉलॉजी म्हणजे कशाचा अभ्यास? टिश्यूचा अभ्यास, बरोबर, टिश्यूचा अभ्यास. त्याच्यामुळे हिस्टॉलॉजी हा ऑप्शन इथे इलिमिनेट होऊन जाईल. टॅक्सोनॉमी पण आपल्याला माहिती आहे, हाही ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल. मॉर्फोलॉजी आणि अनाटॉमी हे 2 ऑप्शन राहतात. पण इथे जर तुम्ही बघितलं तर मॉर्फोलॉजीचा पण तुम्हाला फ्लॉवरिंग प्लांट्स, बरोबर. मॉर्फोलॉजीचा अर्थ काय आहे माहिती पाहिजे आपल्याला, प्राणी आणि वनस्पती. पण इथे तुम्हाला अंतर्गत रचना म्हटलंय, तर अंतर्गत रचना म्हटलं तर उत्तर काय येईल तुमचं? अनाटॉमी. ओके, क्लिअर. तर क्वेश्चन कधी कधी सोपे वाटतात पण तुम्हाला कन्फ्यूज करू शकतात. नेक्स्ट क्वेश्चन बघा, 8 नंबरचा क्वेश्चन आहे. झाडाच्या तळाशी असलेली साल, जे झाडाचं खोड असतं ना त्याच्या तळाशी असलेली साल वर्तुळाकार पद्धतीनं जर सगळ्या बाजूनी काढली तर ते झाड सावकाश वाळून जातं आणि मृत पावतं. असं का होतं? बघा, तळाशी असलेली जर साल आहे काढली तर काय होतं? पहिला ऑप्शन आहे जमिनीतील पाणी झाडाच्या हवेतील भागांपर्यंत पोहोचू शकत नाही, मुळं ऊर्जेपासून वंचित राहतात. तिसरा ऑप्शन आहे झाडाला मातीतील सूक्ष्मजीवांचा संसर्ग होतो. आणि चौथा ऑप्शन आहे बघा इथं की मुळांना श्वसन क्रियेसाठी ऑक्सिजन मिळत नाही. काय येईल उत्तर बघा? 8 नंबरचा क्वेश्चन. ठीक आहे, बघा इथं जर बघितलं ना असे क्वेश्चनना थोडेसे विचार करायला लावतात. याचा प्रॉपर अभ्यास असेल तर आपल्याला एक ऑप्शन तुम्ही इलिमिनेट करू शकता की सूक्ष्मजीवांचा संसर्ग होतोय वगैरे, बरोबर. पण उत्तर आहे जी मुळं असतात ना ती मुळं ऊर्जेपासून वंचित राहतात. जर तुम्ही असं केलं झाडांच्या बाबतीत तर काय होतं? इथं मुळं ऊर्जेपासून वंचित राहतात. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन आहे जैवविविधता खालील मार्गांनी मानवी अस्तित्वासाठी आधार तयार करते. कोणत्या मार्गाने? मृदा तयार करते, ओके, मातीची जमिनीची धूप किंवा अपक्षरण थांबवते, जैवविविधता, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर आणि पिकांचं परागण किंवा परागीभवन. ओके, बघा आता आपल्या मानवी अस्तित्वासाठी या सगळ्याच गोष्टी महत्वाच्या आहेत की नाही? मग उत्तर काय येणार? वरील सर्व, बरोबर. तर जैवविविधता काय करते? जैवविविधता मृदा तयार करते, मातीची जमिनीची धूप किंवा अपक्षरण थांबवते, टाकाऊ पदार्थांचा पुनर्वापर करते आणि पिकांचं परागीभवन करते. आणि या सगळ्या गोष्टी मानवी अस्तित्वासाठी आधार ठरतात. ओके, समजलं? तर हे झाले 9 क्वेश्चन. आय थिंक मला वाटतंय हे जे क्वेश्चन आहेत सगळे हे क्वेश्चन तुम्हाला समजले असतील. ठीक आहे, ओके.
पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. मॉडेल क्वेश्चन आहेत बघा, पुस्तकामध्ये भरपूर क्वेश्चन आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पांडुरोग कशाच्या अभावामुळे होतो? आता काय होतं माहिती का, पांडुरोग मराठीमध्ये देतील, अॅनिमिया इंग्लिश मध्ये पण देतील. ठीक आहे, त्याच्यामुळे कन्फ्युजन होऊ शकतं. त्याच्यामुळे जे रोग आहेत ना, त्या रोगांची जर मराठीमध्ये काही नावं असतील तर तेही तुम्ही वाचून घ्या, इंग्रजीमध्ये असतील तर तेही वाचून घ्या. रायबोफ्लेविन, थायमिन, फॉलिक आम्ल आणि नियासिन. ओके, आता थायमिनच्या अभावी बेरी हा रोग होतो. बरोबर, थायमिनच्या अभावी कोणता रोग होतो? बेरी होतो. बरोबर. हा, त्याच्यामुळे थायमिन हे तर उत्तर नाही येणार. क्लिअर. नियासिन नाही. फॉलिक आम्ल आणि रायबोफ्लेविन. आता इथे जर आपण बघितलं, अॅनिमियासाठी आपल्याला फॉलिक ऍसिड खूप जास्त गरजेचं असतं, हो की नाही? रक्ताचा अभाव, रक्तक्षय म्हणतो आपण याला. तर याचं उत्तर काय आहे? फॉलिक आम्ल. मग इथं जो तुमचा चौथा ऑप्शन दिलेला आहे ना, नियासिन, हा, तर नियासिनच्या अभावामुळे काय होतं? नियासिनच्या अभावामुळे काय होतं सांगू शकता का? विटॅमिन B3. बरोबर. किंवा विटॅमिन, तुम्हाला विचारलं जाऊ शकतं विटॅमिन B3 ची कमतरता, विटॅमिन B6 ची कमतरता, इव्हन विटॅमिनच्या कमतरतेमुळे होणारे रोग, अधिक्यामुळे होणारे रोग कायम विचारले जातात. ओके. नेक्स्ट बघा, उष्णतेमुळे अगदी सहजपणे नष्ट होणारं जीवनसत्व कोणतं? रायबोफ्लेविन, ऍस्कॉर्बिक आम्ल, टोकोफेरॉल आणि थायमिन. असे क्वेश्चन सरळ सेवा भरतीला खूप जास्त विचारले जातात, लक्षात घ्या. ओके, चला चॅटबॉक्स मध्ये उत्तर देण्याचा प्रयत्न करा. क जीवनसत्वालाच ऍस्कॉर्बिक ऍसिड म्हणतात का? क जीवनसत्वालाच म्हणतात का? बघा, मी तुम्हाला म्हणलं होतं की नाही, मराठीमध्ये पण नावं देतील, इंग्लिश मध्ये पण देतील. ओके. स्कर्वीला प्रतिबंध आहे, उपचार करण्यासाठी वापरलं जातं. बरोबर. चला, बर, त्वचेसाठी ऍस्कॉर्बिक ऍसिड वापरतात की? बरोबर, विटॅमिन C आधारित जे उत्पादनं असतात ना. नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन आहे, पोषण मूल्यांच्या बाबतीमध्ये दूध हे एकमाद्वितीय आहे. का एकमाद्वितीय आहे ते तुम्हाला विचारले. कॅल्शियमचा निकृष्ट स्रोत आहे, लोहाचा निकृष्ट स्रोत आहे, ताम्र आणि तांब्याचा निकृष्ट स्रोत आहे, का सोडियमचा निकृष्ट स्रोत आहे? 682 नंबरचा क्वेश्चन. चला बघा, कॉमन क्वेश्चन सोडून द्या की दुधाचा कलर पांढरा का असतो, कशामुळे असतो वगैरे, असे क्वेश्चन तुम्हाला आता कमी येतील. लोहाचा निकृष्ट स्रोत आहे. बरोबर, की पोषण मूल्यांच्या बाबतीत दूध हे एकमाद्वितीय आहे कारण ते लोहाचा निकृष्ट स्रोत आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मानवी शरीरातील पाण्याचे प्रमाण कमी होणे म्हणजे काय? तर निर्जलीकरण, डिहायड्रेशन, हायड्रेशन, बाष्पोत्सर्जन, बाष्पीभवन. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. मानवी शरीरामध्ये जेव्हा पाणी कमी होतं तेव्हा आपण काय म्हणतो? डिहायड्रेशन झालं. बरोबर, डिहायड्रेशन. उत्तर काय येईल? डिहायड्रेशन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, ब जीवनसत्वाच्या अभावामुळे काय होतं? आताच मी तुम्हाला बोलले की ब जीवनसत्व, क जीवनसत्व, सगळे जीवनसत्व तुम्हाला इथे करून ठेवावे लागतील. की ब जीवनसत्वाच्या अभावामुळे बेरी हा रोग होतो. थायमिन म्हणजे कोणतं जीवनसत्व? बघ, बोला, थायमिन म्हणजे कोणतं जीवनसत्व? तर ब जीवनसत्वाच्या अभावी बेरी हा रोग होतो. ओके, लक्षात आलं? बेरी. तर इथे तुम्हाला थायमिन पण देऊ शकतात. स्कर्वी हा विटॅमिन C च्या अभावामुळे होतो. बरोबर. ओके. नेक्स्ट बघा, कशाच्या अभावामुळे लहान मुलांच्या पायाची हाडे वाकडी होतात? कशाच्या अभावामुळे लहान मुलांच्या पायाची हाडे वाकडी होतात? अ जीवनसत्व, ब जीवनसत्व, ड जीवनसत्व का ई जीवनसत्व? 665 नंबरचा क्वेश्चन बघा. ड जीवनसत्व. बरोबर, ड जीवनसत्व. तर ड जीवनसत्वाच्या अभावी काय होतं? लहान मुलांच्या पायाची जी हाडे आहेत ना ती वाकडी होतात.
नेक्स्ट क्वेश्चन आहे, मानवी शरीरातील जंतू संसर्गाला प्रतिबंध करण्यामध्ये सहाय्य करणारं जीवनसत्व कोणतं? अ, ब, क आणि ड. अतिशय सोपा क्वेश्चन आहे, सगळ्यांना माहिती की क जीवनसत्व, बरोबर. तर मानवी शरीरातील जंतू संसर्गांना प्रतिबंध करण्यामध्ये कोणतं जीवनसत्व आहे? क जीवनसत्व आहे. ठीक आहे. खालीलपैकी कोणता कॅल्शियम या पोषक द्रव्याचा उत्तम स्रोत नाही म्हटलंय? बघा, नाही म्हटलंय, आहे पण विचारू शकतात, नाही पण विचारू शकतात. ठीक आहे. रागी, भात, अंडे, मलई रहित दूध. ओके. रागी कॅल्शियम पोषक द्रव्याचा उत्तम स्रोत आहे, अंडे पण आहे, मलई रहित दूध पण आहे, पण भात नाही. लक्षात घ्या, भात नाही. त्याच्यामुळे क्वेश्चन समजून घ्या, आहे विचारलंय का नाही विचारलंय ते आपल्याला इथं समजून घेणं खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. ओके, क्लिअर. चला पुढचा क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, ॲनिलिडा प्राण्यांना सामान्यतः डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. ॲनिलिडा प्राण्यांना सामान्यतः डॅश डॅश म्हणून ओळखले जाते. चपटे कृमी, फ्लॅटवर्म्स, चपटे कृमी, फ्लॅटवर्म्स, खंडित कृमी, सेगमेंटेड वर्म्स, गोल कृमी, स्फेरिकल वर्म्स, वर्तुळाकार कृमी, सर्क्युलर वर्म्स. ॲनिलिडा प्राण्यांना सामान्यतः काय म्हणून ओळखले जाते असा तुम्हाला इथं क्वेश्चन विचारलेला आहे. ठीक आहे. ओके, सर्क्युलर वर्म्स म्हणून ओळखलं जातं. ठीक आहे. काय म्हटलं जातं? सर्क्युलर वर्म्स. आता बघा, हे चपटे कृमी, खंडित कृमी हे सगळं तुम्हाला पुस्तकामध्ये मिळून जाईल. आपण इथे फक्त मॉडेल क्वेश्चन सेट घेत आहोत. थेरीसाठी तुम्ही रुसेंटचं पुस्तक वापरा, ऑब्जेक्टिव्ह साठी ऑब्जेक्टिव्हचं पुस्तक वापरा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणता मृदुकाय प्राणी ऑब्लिक मोलुस्का हा ॲनिलिडा आणि मोलुस्का या दरम्यानची जोडणारी कडी ही भूमिका पार पाडतो? असे क्वेश्चन कंबाईन गट ब गट क ला आपण विचारलेले आहेत. पहिला ऑप्शन आहे निओपिलाइन, दुसरा आहे चिटॉन, तिसरा आहे ऑक्टोपस आणि चौथा आहे पिला. कुठेही तुम्हाला रिपीट क्वेश्चन हे दिसणार नाहीत, लक्षात घ्या. पहिला ऑप्शन निओपिलाइन. ओके, उत्तर आहे निओपिलाइन. क्लिअर. चला नेक्स्ट बघा, खालीलपैकी कोणते अपृष्ठवंशीयांचे गुणधर्म आहेत? सोपा क्वेश्चन आहे. अपृष्ठवंशीयांचे गुणधर्म तुम्हाला विचारेल, शरीरातील उती आणि अवयव, खरा ऑब्लिक पाठीचा कणा किंवा पृष्ठवंश, तिसरा आहे अंतकंकाल. तर पृष्ठवंशीयाबरोबर कन्फ्युज होऊ नका, हे सगळे जे पर्याय आहेत हे बरोबर आहेत. अपृष्ठवंशीयांचे गुणधर्म आहेत शरीरातील उती आणि अवयव, वास्तविक पाठीचा कणा किंवा पृष्ठवंश, अंतकंकाल आणि वरील सर्व. ठीक आहे. ओके, म्हणजे उत्तर काय आलं? वरील सर्व. मृदुकाय प्राण्यांचा अवयव डॅश डॅश हा असतो. जे मृदुकाय प्राणी असतात त्यांचा अवयव काय असतो विचारले? पाय, रोमक, छद्मपाद आणि पॅरापोडिया. उत्तर काय येईल बघा? डी ऑप्शन, पॅरापोडिया. बरोबर, पॅरापोडिया. मृदुकाय प्राण्यांचा अवयव काय असतो? पॅरापोडिया. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, इकायनोडर्मॅटाचा सांगाडा कशाचा बनलेला असतो? क्वेश्चन आहे, इकायनोडर्मॅटोचा सांगाडा कशाचा बनलेला असतो? फर्स्ट ऑप्शन आहे कॅल्शियम क्लोराइड, सेकंड आहे कॅल्शियम ऑक्साइड, तिसरा आहे कॅल्शियम सल्फेट आणि चौथा आहे कॅल्शियम कार्बोनेट. तर इथं जर आपण बघितलं तर यांचा जो सांगाडा असतो ना, सिंपल आहे. कशाने बनलेला असणार आहे? कॅल्शियम कार्बोनेटने बनलेला असतो. ओके. 693 नंबरचा क्वेश्चन बघा. उभयचर प्राणी आणि मत्स्यवर्गीय प्राण्यांपासून वेगळे कसे असतात? ओके. आता इथे उभयचर प्राणी आणि मत्स्यवर्गीय प्राण्यांमध्ये डिफरन्स तुम्हाला माहित पाहिजे, तर तुम्हाला क्वेश्चनचा आन्सर येईल की उभयचर प्राण्यामध्ये श्लेष्माग्रंथी असते, खवल्यांचा अभाव असतो, बरोबर, हृदय 3 कक्ष असलेलं असतं. वरील सर्व पर्याय बरोबर आहेत. तर माशांचं हृदय किती कप्प्याचं असतं हा कॉमन क्वेश्चन बऱ्याच एक्झाम मध्ये विचारलाय. हे तर तुम्हाला माहिती आहे. श्लेष्माग्रंथी माहित आहे, 3 कक्ष हे पण माहित आहे. उत्तर आहे वरील सर्व. म्हणजे सेपरेटली तुम्हाला एक फक्त माशांचं हृदय किती कप्प्याचं असतं हे न विचारता तुम्हाला अशा पद्धतीनं क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. ठीक आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. प्रोटोकॉर्डेट्स या सजीवांमध्ये डॅश डॅश असते.
प्रोटोकॉर्डेट्स या सजीवांमध्ये डॅश डॅश असते. वास्तविक देहगुहा, पृष्ठरज्जू, द्विपक्षीय समपिती आणि वरील सर्व पर्याय. तर इथे जर आपण बघितलं प्रोटोकॉर्डेट्स मध्ये तुम्हाला ट्रू म्हणजे वास्तविक देहगुहा मिळून जाईल, त्याच्यानंतर तुम्हाला पृष्ठरज्जू मिळून जाईल, बायलॅटरल सिमेट्री विचारली जाते तुम्हाला आणि उत्तर येईल वरील सर्व. ठीक आहे, ओके. तर हे जे तुम्हाला हे जे प्राण्यांचं वर्गीकरण वगैरे आहे ना, हे थोडंसं कन्फ्यूज करतं, पण तुम्ही थेरी करून जर क्वेश्चन केले ना तर इथं तुम्हाला जास्त अडचण येणार नाही. ओके, क्लिअर. तर हा एक नमुना सराव संच आपण घेतला. आता दुसरा नमुना सराव संच आपण इथं घेऊया. खूप क्वालिटी क्वेश्चन आहेत. जेव्हा तुम्ही हे सेशन बघाल तेव्हा डेफिनेटली तुम्हाला असं वाटेल की आपण हे पुस्तक वापरलं पाहिजे. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, पहिला क्वेश्चन आहे नमुना संच 1. पहिला क्वेश्चन आहे की डास चावल्यामुळे खालीलपैकी कोणता रोग होतो? डास चावल्यामुळे कोणता रोग होतो? ऑप्शन बघा. पहिला ऑप्शन आहे जपानी मस्तिष्क शोथ किंवा जॅपनीज एन्सेफेलिटिस. दुसरा आहे हिवताप, मलेरिया. तिसरा ऑप्शन तुम्हाला इथे दिलेला आहे हत्तीपाय रोग, एलिफंटायसिस आणि वरील सर्व पर्याय. आता इथं बघा, इथं तुम्हाला मराठीमध्ये पण दिलेलं आहे, इंग्रजीमध्ये पण दिलेलं आहे. म्हणजे एवढं क्वालिटी पुस्तक तुमच्या हातात आहे. कारण लोकसेवा आयोग कशाही पद्धतीने तुम्हाला क्वेश्चन विचारतं, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके. चला, एकच मिनिट थांबा फक्त. बर, एक मिनिट थांबा. नमुना संच आपण नंतर घेऊया. आधी आपण युनिटचे क्वेश्चन कव्हर करूया. ठीक आहे, युनिटचे क्वेश्चन कव्हर करूया. युनिट 1 आपण कव्हर केलं, युनिट 2 आपण कव्हर करूया. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला लक्षात येऊन जाईल बायोलॉजीचे क्वेश्चन आणि केमिस्ट्रीचे पण क्वेश्चन कशा पद्धतीचे आहेत. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट बघा, रसायनशास्त्राचे क्वेश्चन बघा. कृत्रिम रेशीम हे या नावानेही ओळखले जाते. तर जे कृत्रिम रेशीम आहे ते या नावानेही ओळखले जाते. कोणत्या नावाने ओळखले जाते? रेयॉन, डेक्रॉन, त्याच्यानंतर आहे तंतुमय काच ज्याला आपण फायबर म्हणतो, ओके, आणि नायलॉन. तर कृत्रिम रेशीम हे नायलॉन म्हणून ओळखलं जातं का रेयॉन? याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीमध्ये कन्फ्युजन होऊ शकतं, बरोबर. हा, कृत्रिम रेशीम म्हटलंय, लक्षात घ्या. लक्षात आलं, छोट्या छोट्या गोष्टी असतात. तर इथं उत्तर येईल रेयॉन. ओके, कृत्रिम रेशीम जे आहे ते रेयॉन या नावानं ओळखलं जातं. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे. हायड्रोजनचे किरणोत्सारी समस्थानिक डॅश डॅश या नावाने ओळखले जाते. हायड्रोजनचे किरणोत्सारी समस्थानिक ड्यूटेरियम, प्रोटियम, रेडियम आणि ट्रिटियम. तर इथे जर आपण बघितलं तर हायड्रोजनचे किरणोत्सारी समस्थानिक ट्रिटियम, ओके, ट्रिटियम या नावाने ओळखले जाते. ठीक आहे, चला. तर इथे सम इलेक्ट्रॉनिक विचारलेला आहे तुम्हाला. आता या क्वेश्चनला मी स्टार करते. हा क्वेश्चन तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये याचं उत्तर सांगायचं आहे, कारण असे क्वेश्चन तुम्हाला सगळीकडे मिळणार नाहीत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. तर हा तुमच्यासाठी क्वेश्चन आहे, क्लिअर. त्याच्यानंतर तुम्हाला इथं हे काय आहेत हे विचारले. ठीक आहे, ओके, समस्थानिक. आता हा क्वेश्चन तुम्हाला 4 नंबरचा क्वेश्चन तुम्हाला गट ब गट क ला पण विचारलेला आहे. ओके, तर हे आयसोटोप्स आहेत, आयसोटोन्स आहेत, आयसोबार आहेत का आयसोडायफर आहेत? आता आयसोडायफर वरती आयोगाने कधी क्वेश्चन विचारलेला नाहीये, पण आयसोटोप्स वरती क्वेश्चन विचारलेला आहे, बरोबर. तर आयसोटोप्स म्हणजे काय जर तुम्हाला माहित असेल तर तुम्हाला याचं उत्तर येईल, बरोबर. समस्थानिक, ओके. त्याच्यामध्ये काय असतं बघा, समस्थानिक म्हणजे काय? प्रत्येक रासायनिक घटकाचे जे अणू असतात ना, तर त्या अणूमध्ये प्रोटॉन आणि इलेक्ट्रॉनची जी परिभाषा. चला, नेक्स्ट क्वेश्चन आपण 5 नंबरचा घेऊया. टेफ्लॉन हे डॅश डॅश आहे. टेफ्लॉन हे काय आहे? फ्लोरोकार्बन आहे, हायड्रोकार्बन आहे,
कीडनाशक आहे का कीटकनाशक आहे? तर टेफ्लॉन हे काय आहे? टेफ्लॉन हे फ्लोरोकार्बन आहे, लक्षात घ्या. ओके, फ्लोरोकार्बन आहे. याच्यामध्ये कीटनाशक आणि कीटकनाशकांवरती पण तुम्हाला क्वेश्चन सतत विचारले जातात, लक्षात घ्या. खालीलपैकी कोणता सौर ऊर्जेचा स्रोत आहे? केंद्रकीय विखंडन, केंद्रकीय सम्मिलन, कृत्रिम किरणोत्सर्गता आणि क्ष किरण उत्सर्जन. दोन ऑप्शन तुमचे लगेच इलिमिनेट होऊन जातील, उत्सर्जनता आणि उत्सर्जन. आता विखंडन आणि सम्मिलन ह्या जर कॉन्सेप्ट तुमच्या प्रॉपर क्लिअर असतील तर तुम्ही विदिन अ सेकंड उत्तर देऊ शकता की याचं उत्तर येईल केंद्रकीय सम्मिलन. ठीक आहे, हा सौर ऊर्जेचा एक स्रोत आहे. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथे दिलेला आहे. किरणोत्सर्गी पदार्थ डॅश डॅशच्या पेटीमध्ये ठेवावा लागतो. पहिला ऑप्शन आहे स्टील, दुसरा आहे लोह, तिसरा आहे शिसे आणि चौथा आहे ॲल्युमिनियम. तर किरणोत्सर्गी पदार्थ जे असतात ना ते कशाच्या पेटीमध्ये ठेवावे लागतात असा क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. क्वेश्चन इझी आहे, फक्त आपण व्यवस्थित कधी वाचलेलं नसतं त्याच्यामुळे आपल्याला इथं अडचण येऊ शकते. ठीक आहे, ओके. तर आपण मोस्टली ॲल्युमिनियम किंवा स्टील याच्याकडे जाऊ शकतो, पण उत्तर आहे शिसे. ओके, क्लिअर. तर किरणोत्सर्गी पदार्थ शिशाच्या पेटीमध्ये ठेवावा लागतो. आता हे शिशाच्याच पेटीमध्ये का ठेवावा लागतो? मॉडर्न फिजिक्स जेव्हा तुम्ही वाचाल थेरीच्या पुस्तकातून तेव्हा तुम्हाला ह्या कॉन्सेप्ट सगळ्या क्लिअर होऊन जातील. किरणोत्सर्गाचे एकक कोणते आहे? एकक तुम्हाला विचारले जातात. इंडेक्स एक्सप्लेन करताना मी तुम्हाला हे पार्ट सांगितला होता. एंगस्ट्रॉम, कॅन्डेला, फर्मी आणि क्युरी. आता तुमच्यासाठी क्वेश्चन, या क्वेश्चनचा आन्सर तर आहे क्युरी, पण कॅन्डेला कशाचं युनिट आहे, फर्मी कशाचं युनिट आहे, एंगस्ट्रॉम कशाचं युनिट आहे हे तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ठीक आहे, ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणता पदार्थ किरणोत्सर्गी पदार्थ नाही? क्वेश्चन तुम्हाला विचारलाय खालीलपैकी कोणता पदार्थ किरणोत्सर्गी पदार्थ नाही. पहिला ऑप्शन आहे ॲस्टॅटिन, दुसरा आहे फ्रान्शियम, तिसरा आहे टायटेनियम आणि चौथा आहे झिर्कोनियम. ओके, आता याच्यामध्ये झिर्कोनियम वगैरे असे ऑप्शन आपण कधीच वाचलेले नसतात, इव्हन कधी बघितलेले पण नसतात. हो की नाही? उत्तर काय येईल मग? तेच उत्तर आहे झिर्कोनियम. बरोबर. ॲस्टॅटिन किरणोत्सर्गी पदार्थ आहे, टायटेनियम किरणोत्सर्गी आहे, फ्रान्शियम किरणोत्सर्गी आहे, पण झिर्कोनियम हा किरणोत्सर्गी पदार्थ नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे. किरणोत्सर्गाचे शोधकर्ता कोण होते? मादाम क्युरी, आयरीन क्युरी, हेनरी बेक्वेरेल आणि रुदरफोर्ड. सोपा क्वेश्चन आहे. हेनरी बेक्वेरेल बरोबर, पण इथं मादाम क्युरी, आयरीन क्युरी, रुदरफोर्ड यांचे बोर मॉडेल असेल यांच्याबद्दल तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. त्याच्यामुळे प्रत्येक शास्त्रज्ञांनी त्यांनी लावलेले जे शोध आहेत ते आपल्याला इथं माहित असायला हवे. 11 नंबरचा क्वेश्चन आहे. खनिजे हे डॅश डॅश असतात. क्वेश्चन आहे बघा. खनिजे हे डॅश डॅश असतात. खनिजे हे द्रव पदार्थ असतात, खनिजे हे असेंद्रिय घन पदार्थ असतात, खनिजे वायू असतात का वरील सर्व? वायू येईल का? नाही येणार. बरोबर, हे तर नाही येणार, त्याच्यामुळं वरील सर्व हा पण पर्याय नाही येणार, लक्षात घ्या. एक तर ते द्रव पदार्थ किंवा असेंद्रिय पदार्थ. तर उत्तर काय येईल आपलं? ते असेंद्रिय घन पदार्थ असतात. सोपा क्वेश्चन आहे की नाही, काय विचार करायची पण गरज नाही. नेक्स्ट क्वेश्चन बघा. न्यूक्लियॉन हे नाव कशासाठी वापरलं जातं? इलेक्ट्रॉन आणि प्रोटॉन साठी, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन साठी, इलेक्ट्रॉन आणि न्यूट्रॉन साठी. तर न्यूक्लियॉन हे जे नाव आहे ना, हे नाव प्रोटॉन आणि न्यूट्रॉन साठी वापरलं जातं. असे क्वेश्चन तुम्हाला लक्षातच ठेवायचे आहेत. बघा काय होतं माहिती का, कधी कधी आपण खूप डीप मध्ये जातो. फिजिक्स, केमिस्ट्री आपण 11, 12 सगळं समजून घेऊ नका. कधी कधी काय करायचं असतं, मेन क्वेश्चन लक्षात ठेवायचे असतात. कधी कधी म्हणते बरं का मी, एरवी तुम्हाला स्पर्धा परीक्षेसाठी कॉन्सेप्ट क्लिअरिटी असणं गरजेचंच आहे, पण जेव्हा खूप जास्त लोड होतो आपल्याला, बायोलॉजी पर्यंत ठीक आहे आपल्याला समजतं, पण फिजिक्स केमिस्ट्रीसाठी तुम्ही हे पुस्तकं वापरा, क्वेश्चन व्यवस्थित प्रिपेअर करा, तुम्हाला अडचण येणार नाही. ओके. नेक्स्ट बघा. अल्फा बीटा गॅमा किरणांचा भेदन क्षमतेचा उतरता क्रम. मॉडर्न फिजिक्स मध्ये हे सतत विचारलं जातं, लक्षात ठेवा. याच्यामध्ये जर तुम्ही बघितलं
त्यांचा भेदन क्षमतेचा कसा क्रम विचारलाय तुम्हाला, उतरता विचारलाय तुम्हाला. चढता पण इथं ऑप्शन मध्ये डेफिनेटली असणार आहे, लक्षात घ्या. ओके, इथं बघा, इथं चढता आहे, ठीक आहे, इथं उतरता आहे. ओके, बघा क्लिअर. तर चढता पण लक्षात ठेवा, उतरता पण लक्षात ठेवा. कसाही क्वेश्चन येऊ द्या, उत्तर तुम्हाला तिथं आली पाहिजे. क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. सॉरी, क्वेश्चन आहे बघा, कोरडा शुष्क बर्फ हा, कोरडा शुष्क बर्फ हा स्थायू जल पाणी आहे, स्थायू कार्बन डायऑक्साइड आहे, निर्जलीकृत बर्फ आहे का स्थायू हायड्रोजन पेरॉक्साइड आहे. कॉमन क्वेश्चन आहे, जीके म्हणून सुद्धा तुम्हाला हे माहित पाहिजे, जनरल नॉलेज म्हणून. तर उत्तर काय येईल बघा, कार्बन डायऑक्साइड असतो. बरोबर, काय असतो हा, स्थायू कार्बन डायऑक्साइड असतो. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, खालीलपैकी कशामध्ये कार्बन नसतो. ग्राफाइट, हिरा, कोळसा, सगळ्यामध्येच कार्बन असतो की नाही. मग उत्तर काय आलं, यापैकी नाही. उत्तर काय आहे, यापैकी नाही, कारण सगळ्यामध्येच कार्बन असतो. 86 नंबरचा क्वेश्चन बघा, पृथ्वीवरील जीव उत्पत्तीसाठी मूलद्रव्यांचा खालीलपैकी कोणता संच मुख्यत्वे करून कारणीभूत होतो. पृथ्वीवरील जीव उत्पत्तीसाठी मूलद्रव्यांचा कोणता संच इथं तुम्हाला मुख्यत्वे करून कारणीभूत होतो असं विचारले. पहिला ऑप्शन आहे हायड्रोजन, ऑक्सिजन, सोडियम. दुसरा आहे कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन. तिसरा आहे ऑक्सिजन, कॅल्शियम, फॉस्फरस. आणि चौथा आहे कार्बन, हायड्रोजन, पोटॅशियम. तर इथे तुम्हाला जीव उत्पत्तीसाठी विचारलेलं आहे, त्याच्यामुळे आपलं उत्तर काय येईल, ऑक्सिजन तर आपल्याला पाहिजे की नाही. सिंपल आहे, याच्यावरून तुमचं उत्तर येऊन जाईल. हायड्रोजन, ऑक्सिजन आणि सोडियम. जास्त विचार करायची तर गरज आहे का, अजिबात नाही, लक्षात घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा, खालीलपैकी कोण आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करून क्षार बनवतो. खालीलपैकी कोण आम्लातील हायड्रोजनला विस्थापित करून क्षार बनवतो. पहिला ऑप्शन आहे गंधक ऑब्लिक सल्फर. दुसरा आहे सिलिकॉन. तिसरा आहे जस्त किंवा झिंक. आणि चौथा आहे फॉस्फरस. ओके, तर हे थेरी वाचल्याशिवाय तुम्हाला हे सगळं कळणार नाही. उत्तर आहे जस्त किंवा झिंक. आपल्या इथं मेन उद्देश काय आहे की पुस्तकामध्ये कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत हे तुम्हाला इथं सांगणं. पण थेरी कॉन्सेप्ट क्लिअरिटीसाठी तुम्हाला जोसेंचं जे थेरीचं पुस्तक आहे ते डेफिनेटली वापरावं लागेल. आणि वापरा, विज्ञानामध्ये आउट ऑफ मार्क्स तुम्ही घ्याल. वाहनांमधून बाहेर पडणारा प्रदूषणकारक वायू हा मुख्यतः कोणता असतो. बरोबर, रोज आपण प्रदूषण बघतो एवढं. कार्बन डायऑक्साइड असतो, कार्बन मोनॉक्साइड असतो, मार्श गॅस असतो का नायट्रोजन ऑक्साइड असतो. मोनॉक्साइड असतो. बरोबर, तर आपण जो बघतो की वाहनांमधून पडणारा जो प्रदूषणकारक वायू असतो तो असतो कार्बन मोनॉक्साइड. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, कार्बनचे अधिकतम प्रमाण डॅश डॅश मध्ये असते. कार्बनच्या प्रमाणानुसार क्रम लावा. बिट्युमिनस, लिग्नाइट, अँथ्रासाइट, पीट. अतिशय सोपा क्वेश्चन आहे. अधिकतम प्रमाण अँथ्रासाइट मध्ये असतं. बरोबर, कशामध्ये असतं, अँथ्राइट मध्ये. आणि कमी कशामध्ये असतं ते पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, कमी कशामध्ये असतं. ओके, 10 नंबरचा क्वेश्चन बघा, सामान्य आणि सर्वसाधारण प्रकारचा कोळसा म्हणजे कोणता कोळसा. अँथ्रासाइट याच्यामध्ये तर जास्त प्रमाण असतं, हा सामान्य असेल का, नाही. बरोबर, बिट्युमिनस. ओके, बिट्युमिनस हा सामान्य असतो, लक्षात घ्या. एक क्वेश्चन आला की पुढचा क्वेश्चन तुम्हाला येऊन जातो. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. खाण्याचे मीठ मिसळले असता पाण्याचा उत्कलनांक आणि पाण्याचा गोठणांक वाढतो, घटतो, सुरुवातीला वाढतो नंतर घटतो, सुरुवातीला घटतो नंतर वाढतो. काय होतं असं तुम्हाला इथे विचारले. तर इथे जर आपण बघितलं
तो सुरुवातीला वाढतो, लक्षात घ्या, पाण्याचा उत्कलनांक आणि गोठणांक सुरुवातीला वाढतो पण नंतर काय होतो, घटतो. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, मधमाशीचा दंश आम्ल सोडतो ज्याच्यामुळे वेदना आणि दाह होतो, तर हे आम्ल कोणतं आहे? ऍसिटिक आम्ल, सायट्रिक आम्ल तर नाही येणार, मिथेनॉइक आम्ल येईल उत्तर. बरोबर, काय उत्तर आहे? मिथेनॉइक आम्ल का नाही? 92 नंबरचा क्वेश्चन, ऍसिटिक आम्ल. बघा, तुम्हाला दोन ऑप्शन मी देते, मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, मिथेनॉइक आम्ल का ऍसिटिक आम्ल. ओके. अधूनमधून एखादा क्वेश्चन मी तुम्हाला अभ्यासासाठी देते, बाकी मी तुम्हाला उत्तर इथं सांगते. पाण्याची घनता डॅश डॅशला अधिकतम असते. व्हेरी व्हेरी इझी क्वेश्चन. ठीक आहे, 4 डिग्री अधिकतम असते. ओके. रंगकामामध्ये वापरला जाणारा उग्र वासाचा पदार्थ कोणता? चला, रंगकामामध्ये वापरला जाणारा उग्र वासाचा पदार्थ कोणता? ऑप्शन बघा. आणि असे क्वेश्चन सगळीकडे मिळतात का हे पण मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. सगळीकडे मिळतात का आपल्याला असे क्वेश्चन? चला, वेळ देते या क्वेश्चन साठी मी तुम्हाला. कॅल्शियम हायड्रॉक्साइड. ओके, कॅल्शियम हायड्रॉक्साइड येईल का उत्तर? पहिला ऑप्शन कॅल्शियम हायड्रॉक्साइड येईल का? बघा, कॅल्शियम हायड्रॉक्साइड आहे पहिला ऑप्शन, तर पहिला ऑप्शन येईल का? नाही येणार. आपण रंगकामामध्ये सगळं बघतो, लक्षात घ्या, पण आपल्याला तेवढं नॉलेज नसतं की याच्यामध्ये काय वापरलं जातं. जे उग्र वास येतो तो कशाचा येतो? डी ऑप्शन. बरोबर, डी ऑप्शन. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, फटाक्यातील रंगांचे निष्कर्षण कोणत्या मूलद्रव्याच्या क्षारापासून केलं जातं? कोणत्या मूलद्रव्याच्या क्षारापासून केलं जातं? 95 नंबरचा क्वेश्चन बघा. चला, बघा काय येईल उत्तर? पंच्याण्णव नंबरचा क्वेश्चन. तिसरा ऑप्शन. बरोबर, तिसरा ऑप्शन. सॉरी, पुढचा क्वेश्चन घ्या. खालीलपैकी कोणता धातू सर्वोत्तम विद्युत वाहक ऑब्लिक वीज वाहक आहे? सोने, चांदी, अल्युमिनियम, तांबे. सॉरी, जस्त. 96 नंबरचा क्वेश्चन, सर्वोत्तम विद्युत वाहक म्हटलेला आहे चांदी. बरोबर, चांदी. उत्तर आहे चांदी. नेक्स्ट क्वेश्चन घ्या, 97 नंबरचा. खालीलपैकी कोणता धातू सर्वाधिक जड आहे? तांबे, युरेनियम, अल्युमिनियम, चांदी. 97 नंबरचा क्वेश्चन, युरेनियम सर्वाधिक जड आहे. ओके, क्लिअर. छायाचित्रणामध्ये वारंवार वापरला जाणारा पदार्थ कोणता? हा कॉमन क्वेश्चन आहे बघा, बऱ्याच सरळ सेवा भरतीला विचारलेला आहे. सिल्वर ब्रोमाइड. बरोबर, उत्तर आहे सिल्वर ब्रोमाइड. भात शेतीमध्ये निर्माण होणारा वायू, अगेन वारंवार रिपीट होणारा क्वेश्चन, भात शेतीमध्ये मिथेन. बरोबर, मिथेन. ओके, क्लिअर. तर काही क्वेश्चन सोपे आहेत, काही क्वेश्चन इथं पदार्थाची राशी मोजण्यासाठीचे एसआय एकक खालीलपैकी कोणते आहे? ओके, पहिला ऑप्शन आहे मोल, दुसरा आहे किलोग्रॅम, तिसरा आहे ग्रॅम आणि चौथा आहे मायक्रोग्रॅम. आता इथं बघा, एमपीएससी यूपीपीसीएस मॉडेल म्हणजे हे जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन पूर्वी पण एमपीएससी आणि इतर एक्झाम मध्ये विचारलेले आहेत, लक्षात घ्या. तर पाठीमागे जेव्हा मी तुम्हाला बुक रिव्ह्यू दिला होता,
बुक रिव्ह्यू देताना पण मी तुम्हाला सांगितलं होतं की अशा पद्धतीचे जे क्वेश्चन आहेत ना, तर अशा पद्धतीचे क्वेश्चन आपल्याला इथं वारंवार विचारले जातात. ठीक आहे, ओके, क्लिअर. चला, तर इथं जर आपण बघितलं, जस्ट एक मिनिट थांबा. ओके, बघा याच्यामध्ये तुम्हाला इथं एकदम डाऊन साइडला आन्सर दिलेले आहेत बरं का. फक्त एक्सप्लेनेशन आपण कुठून घ्यायचंय, एक्सप्लेनेशन आपण जे आपलं थेरीचं पुस्तक आहे त्याच्यामधून तुम्ही विथ एक्सप्लेनेशन हे सगळं बघू शकता. तर इथं आपण जर बघितलं तर इथं किलोग्रॅम आणि ग्रॅम हे ऑप्शन पहिल्यांदा इलिमिनेट होतील, बरोबर. ओके, क्लिअर. आता उत्तर काय येईल आपलं, उत्तर येईल आपलं मोल. ओके, पदार्थाची राशी. कारण तुम्हाला इथे SI एकक विचारलंय, लक्षात घ्या. शब्दांवरती फोकस करणं फार गरजेचं आहे. काय विचारलंय ते आपण इथं व्यवस्थित बघितलं पाहिजे. तर इथे SI एकक विचारलेलं आहे. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे केल्विन हे डॅश डॅश याचे SI एकक आहे. SI एकक CGS एककापेक्षा जास्तीत जास्त क्वेश्चन तुम्हाला SI एककावरती विचारले जातात बरं का. हे इथं थोडंसं तुम्ही लक्षात ठेवा. पहिला ऑप्शन आहे रेडियन, दुसरा आहे स्टेरेडियन, चौथा आहे डिग्री. दुसरा क्वेश्चन आपण बघतो ना, उष्णता, तापमान, निरपेक्ष तापमान आणि पूर्ण उष्मा. आता याच्यामध्ये जर आपण बघितलं तर निरपेक्ष तापमान आणि पूर्ण उष्मा हे ऑप्शन इझिली तुम्ही इलिमिनेट करू शकता. कारण आपल्याला माहिती की आपल्याला उष्णतेचं तापमान विचारलंय तर इथं हे दोन ऑप्शन येणार नाहीत, बरोबर. ओके, आता इथं केल्विन SI एकक म्हटलंय, तापमानाचा आहे का उष्णतेचा आहे, दोन्हीमध्ये थोडंसं कन्फ्युजन आपल्याला होऊ शकतं. पण इथं उत्तर काय आहे आपलं, तापमान. ओके, छोट्या छोट्या गोष्टीमध्ये इलिमिनेट आपण करताना विचार केला पाहिजे. दोन ऑप्शन तर आपण इझिली इलिमिनेट करतोय, पण दोन ऑप्शन मध्ये जर आपल्याला कन्फ्युजन होत असेल तर याचा अर्थ काय की आपला कॉन्सेप्ट क्लिअर नाहीये. ओके, क्लिअर. नेक्स्ट बघा, प्रतलीय कोणाचं SI एकक खालीलपैकी कोणतं आहे. आता इथं जर खूप जास्त आपण डिस्कस करत बसलं तर आपले क्वेश्चन कमी होतील. सो मी तुम्हाला पाठीमागं पण बोलले की थेरीचं पुस्तक बाजूला ठेवा, MCQचं पुस्तक बाजूला ठेवा आणि सायन्सचा इथं 100% तुम्ही परफेक्ट स्टडी करू शकता. प्रतलीय कोणाचं SI एकक विचारले, रेडियन, स्टेरेडियन, डिग्री आणि सेकंद. आता याच्यामध्ये जर बघितलं तर सेकंद टाइमशी रिलेटेड आहे, डिग्री पण तुम्ही इलिमिनेट करू शकता. राहिला ऑप्शन रेडियन आणि स्टेरेडियन. आता हे आपल्यासाठी नवीन आहे, बरोबर. नवीन नवीन शिकायसाठीच आपल्याला क्वालिटी बुक्स वापरावे लागतात. तर रेडियन हे प्रतलीय कोणाचं SI एकक आहे. ओके, रेडियन हे प्रतलीय कोणाचं SI एकक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, घन कोणाचे SI एकक खालीलपैकी कोणते आहे. घन कोणाचे SI एकक खालीलपैकी कोणते आहे. पहिला ऑप्शन आहे रेडियन, दुसरा आहे स्टेरेडियन, तिसरा आहे डिग्री, चौथा आहे सेकंद. तर घन कोणाचं SI एकक जर आपण इथं बघितलं, वरती आपण प्रतलाचं बघितलं होतं, हा ऑप्शन तर आपला आधीच इलिमिनेट होतोय. डिग्री पण ऑप्शन आपला इलिमिनेट होतोय. उत्तर काय आलं आपलं, स्टेरेडियन. ओके, म्हणून आपण म्हणतो की जेवढे क्वेश्चन असतात ना त्याच्या डबल क्वेश्चनची तयारी आपली या MCQ मधून होत असते. त्याच्यानंतर पाचवा क्वेश्चन बघा, प्रकाश वर्ष हे डॅश डॅश याचे एकक आहे. पाचवा क्वेश्चन आहे, प्रकाश वर्ष हे डॅश डॅश याचे एकक आहे. अंतर, काल ऑब्लिक समय, प्रकाशाची तीव्रता आणि वस्तुमान. आता इथं वस्तुमान हा ऑप्शन गेला, बरोबर. प्रकाशाशी रिलेटेड प्रकाश वर्ष दिले म्हणून मे बी आपण तिसऱ्या ऑप्शन कडे जाऊ शकतो, पण हेही चुकीचं आहे. उत्तर आहे अंतर. प्रकाश वर्ष हे अंतराचं एकक आहे. पण कशाचं अंतर मोजलं जातं प्रकाश वर्षामध्ये ते मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, तुम्हाला विचारले कार्याचं एकक काय आहे. कार्याचं एकक काय आहे. जूल आहे, वॉट आहे, न्यूटन आहे का डाल्टन आहे. याच्यामध्ये जे चार ऑप्शन दिलेत प्रत्येक ऑप्शनचा तुम्ही विचार करा. जसं की न्यूटन हे कशाचं एकक आहे, बरोबर. जूल कशाचं आहे. त्याच्यामुळे आपली तर भरपूर क्वेश्चनची तयारी होऊन जाणार आहे. तर हे कशाचं एकक आहे, कार्याचं एकक जूल आहे, बरोबर. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, कोणत्या अवस्थेमध्ये रेणवीय म्हणजे रेणू दरम्यानचं जे आकर्षण असतं ना सर्वाधिक असतं. अणुरेणू
घन अवस्था, द्रव अवस्था, वायू अवस्था, बाष्पावस्था. आपल्याला माहिती सिंपल आहे. ऑब्विसली कशामध्ये असणार आहे? घन अवस्थेमध्ये रेणू दरम्यानचं जे आकर्षण असणार आहे ना ते कसं असणार आहे? सर्वाधिक असणार आहे. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन आपण घेऊया. नेक्स्ट क्वेश्चन बघा सापेक्ष आर्द्रता आणि निरपेक्ष आर्द्रता. जिओग्राफी मध्ये सुद्धा आपण क्लायमेटोलॉजी मध्ये हे अभ्यासतो. तर ह्या ज्या दोन कॉन्सेप्ट आहेत ना सापेक्ष आणि निरपेक्ष आर्द्रतेच्या, याच्या डेफिनेशन तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा, संकल्पना व्यवस्थित समजून घ्या. तर इथं तुम्हाला रिलेटिव्ह ह्युमिडिटी म्हणजे सापेक्ष आर्द्रता म्हणजे काय ते विचारलंय. आता इथं बघा, इथं तुम्हाला पहिला ऑप्शन दिलाय की निरपेक्ष आर्द्रतेच्या मूल्याचे वास्तविक आर्द्रतेच्या राशी बरोबर असलेले गुणोत्तर. येईल का? नाही येणार, लक्षात घ्या. बरोबर, नाही येणार. ओके, बघा त्याच्यानंतर आर्द्रतेतील वृद्धीचं म्हटलंय, निरपेक्ष आर्द्रतेशी नाही येणार. बरोबर, ओके. तर वास्तविक आर्द्रता जी आहे ना त्या वास्तविक आर्द्रतेचं निरपेक्ष आर्द्रतेशी जे गुणोत्तर आहे त्याला आपण म्हणतो सापेक्ष आर्द्रता. आणि असंच तुम्हाला निरपेक्ष आर्द्रतेच्या डेफिनेशन वरती सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आता लक्षात घ्या, सरळ सेवा भरती, तलाठी भरती, गट क या एक्झाम मध्ये विज्ञानचे क्वेश्चन थोडे सोपे असतात. गट ब, राज्यसेवा परीक्षा, अशा परीक्षांमध्ये विज्ञान तुम्हाला थोडस कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटी वरती बेस क्वेश्चन असतात. तलाठी भरती सारख्या एक्झाम मध्ये फॅक्च्युअल डाटा विचारण्यावरती जास्त भर दिलेला असतो, ना की कॉन्सेप्च्युअल. ओके, नेक्स्ट बघा, उष्णता आणि तापमान या कसल्या राशी आहेत असं तुम्हाला विचारले. उष्णता आणि तापमान या कशा राशी आहेत? सदिश राशी आहे का? नाही. वेक्टर क्वांटिटी आहे का? नाही. आपण मला वाटते 11वीला आपल्याला होतं की नाही हे. अदिश राशी, बरोबर आहे. ही काय आहे? स्केलर क्वांटिटी आहे. आता इथं मी तुम्हाला सगळं शिकवत बसत नाही. स्केलर क्वांटिटी म्हणजे काय, वेक्टर क्वांटिटी म्हणजे काय, हे सगळं तुम्हाला कुठून कव्हर करायचंय? केसागरचं लुसेंटचं जे सायन्सचं पुस्तक आहे त्याच्यातून. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते साधित एकक नाही म्हटलंय? खालीलपैकी कोणते साधित एकक नाही? बल, संवेग, वस्तुमान आणि कार्य. 10 नंबरचा क्वेश्चन, 10 नंबरचा क्वेश्चन. साधित एकक नाही म्हटलेले. बल हे डिराइव्ड युनिट आहे, संवेग पण आहे, कार्य पण आहे, पण वस्तुमान हे साधित एकक नाहीये. लक्षात आलं? वस्तुमान हे साधित एकक नाही. आता होतं काय माहिती का, आपण स्टेट बोर्ड सारख्या पुस्तकामध्ये तुम्हाला हे साधित एकक वगैरे याच्यावरती इन्फॉर्मेशन मिळणं थोडस कठीण आहे. बरोबर, हो की नाही? मग त्याच्यामुळे आपल्याला काय करायचं आहे, इथं तुम्हाला अशा पुस्तकामधून जे व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट आहे ना ते व्हॅल्यू ऍडिशनल कंटेंट तुम्हाला इथं करायचं आहे. लक्षात आलं? क्लिअर. तर बघा, बऱ्याच एक्झामच्या शिफ्ट मध्ये तुम्हाला हा क्वेश्चन विचारला जातो. तर इथं जर तुम्ही बघितलं तर मूलभूत एकक, पूरक एकक आणि साधित एकक. आता एखादा क्वेश्चन विथ थेरीच्या पुस्तकाचं इम्पॉर्टन्स मी थोडक्यात सांगते, तुम्हाला करायचं आहे. तर इथं तुम्हाला काय विचार करावा लागतो, इथं तुम्हाला जे मूलभूत एकक आहेत ते पण तुम्हाला माहित पाहिजे. मूलभूत एकक, दुसरे असतात इथं पूरक एकक, आणि 3 नंबरला येतात साधित एकक. ठीक आहे, ओके, साधित एकक. आता याच्यामध्ये काय असतं माहिती का, साधित म्हणजे 2 आधार एककाचं संयोजन असतं. बरोबर, भौतिक प्रमाण व्यक्त करण्यासाठी 2 आधार एककाचं संयोजन केलं जातं, त्याला आपण म्हणतो साधित एकक. बरोबर. उदाहरणार्थ बघा, वेग म्हणजे काय? प्रति एकक वेळेमध्ये प्रवास केलेला अंतर. बरोबर, बरोबर. म्हणून आपण वेगाचं एकक काय म्हणतो? मीटर पर सेकंद म्हणतो. काय म्हणतो आपण? मीटर पर सेकंद. पूरक एकक बघा, आंतरराष्ट्रीय प्रणालीमध्ये साधित एकक तयार करण्यासाठी आधार एककासह काय केलं जातं? वापरल्या जाणारं जे एकक असतं त्याला आपण पूरक एकक म्हणतो. ओके, क्लिअर. म्हणजे प्रत्येक क्वेश्चन इथं तुम्हाला अशा पद्धतीनं व्यवस्थित अभ्यासायचा आहे. तर तुम्हाला मूलभूत राशी ज्याच्यामध्ये वस्तुमान, वेळ, पदार्थाचं प्रमाण, तापमान, विद्युत प्रवाह, तेजस्वी तीव्रता, ज्याच्यामध्ये कॅन्डेला, अँपियर, केल्विन हे सगळं अभ्यासायचं आहे. पूरक राशीमध्ये तुम्हाला प्रतल कोन आणि घन कोन एवढंच विचारलं जातं. साधित राशी लक्षात घ्या, बल आहे, कार्य आहे, दाब आहे, शक्ती आहे. ओके, ज्याच्यामध्ये न्यूटन, जूल, पास्कल, वॅट अशा पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले
जातात. ओके, तर एक क्वेश्चन तुम्हाला कव्हर करण्यासाठी ही सगळी इन्फॉर्मेशन पुस्तकामधून वाचावी लागते. ओके, क्लिअर. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे, खालीलपैकी कोणती एकक प्रणाली नाही? सीजीएस आहे, एमकेएस आहे. आता टीसीएस आणि एफपीएस मध्ये फक्त तुमचं कन्फ्युजन आहे, तर एफपीएस आहे, लक्षात घ्या. भले आपल्याला ही माहित नसेल पण ही प्रणाली आहे. तर सीजीएस, एमकेएस आणि एफपीएस. टीसीएस ही एकक प्रणाली नाही, लक्षात घ्या. टीसीएस ही एकक प्रणाली नाहीये. ओके, क्लिअर. त्याच्यानंतर बघा, खालीलपैकी कोणती मूलभूत राशी नाही म्हटले? खालीलपैकी कोणती मूलभूत राशी नाही? आता मी तुम्हाला सांगितले मूलभूत, पूरक आणि साधित, बरोबर. संवेग, लांबी, काळ आणि वस्तुमान. 12 नंबरचा क्वेश्चन काय येईल उत्तर बघा. आता जे एक्सप्लेनेशन मी तुम्हाला दिले त्याच्यावरून तुम्ही याचं उत्तर मला सांगू शकता. ओके, संवेग, बरोबर. संवेग ही मूलभूत राशी नाही. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन तुम्हाला इथं विचारलाय, खालीलपैकी कोणत्या जोडीची भौतिक राशीची परिमाणे मितीय सूत्रे समान आहेत? कार्य आणि ऊर्जा, बल आणि संवेग, बल आणि अर्घुन आणि यापैकी नाही. उत्तर काय येईल बघा. 13 नंबरचा क्वेश्चन. चला, भौतिक राशीची परिमाणे सूत्रे समान असणारी म्हटले, समान असणारी जर इथं म्हटलं असेल तर उत्तर काय येईल? कार्य आणि ऊर्जा येईल. बल आणि संवेग येईल का? नाही येणार, लक्षात घ्या. कार्य आणि ऊर्जा येईल. ओके, तर असे क्वालिटी क्वेश्चन तुम्हाला पुस्तकामध्ये मिळत आहेत. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा, नेक्स्ट क्वेश्चन आहे तुम्हाला इथं, उष्णता संक्रमणाचा मार्ग, उष्णतेचं संक्रमण कसं होतं त्याच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलाय. पण जे तुम्हाला मार्ग दिलेत ना त्यापैकी एक मार्ग नाहीये. पहिला ऑप्शन आहे वहन, दुसरा आहे अभिसरण, तिसरा आहे प्रारण आणि चौथा आहे यापैकी नाही. 624 नंबरचा हा क्वेश्चन बघा. वहन, अभिसरण, प्रारण तिन्ही उष्णतेच्या वहनाचे मार्ग आहेत का? आहेत, बरोबर. म्हणजे नसलेला विचारलंय तर उत्तर येईल तुमचं यापैकी नाही. कारण वहन, कंडक्शन, कन्व्हेक्शन आणि रेडिएशन हे तिन्ही उष्णतेच्या संक्रमणाचे मार्ग आहेत. ओके, 625 नंबरचा क्वेश्चन बघा. खालीलपैकी कशामध्ये उष्णता संक्रमणासाठी प्रक्रमण आणि अभिसरणाची प्रक्रिया लागू पडत नाही? घनरूप पदार्थ, द्रवरूप पदार्थ, वायुरूप पदार्थ आणि यापैकी नाही. आता आपल्याला हा जर क्वेश्चन विचार केला तर एकदम लॉजिकनं सुद्धा हा क्वेश्चन तुमचा सॉल्व्ह होतो. कसा सॉल्व्ह होतो बघा. इथं अभिसरण म्हटलंय तर द्रवरूप पदार्थामध्ये, वायुरूप पदार्थामध्ये लागू पडते, पण घनरूप पदार्थामध्ये कन्व्हेक्शनची प्रक्रिया लागू पडते का? नाही लागू पडत, लक्षात घ्या. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. त्याच्यासाठी तुम्हाला अभिसरण म्हणजे काय हे माहित असायला पाहिजे. ओके, जेव्हा तुम्ही उष्णता, हीट हा टॉपिक अभ्यासता तेव्हा तिथं तुमच्या या सगळ्या कॉन्सेप्ट ज्या आहेत त्या क्लिअर होऊन जातील. आपल्या पृथ्वीचं जे वातावरण आहे ते कशा पद्धतीनं तप्त होतं? प्रारण, अभिसरण आणि वहन कोणत्या प्रक्रिया? जसं मी आता तुम्हाला बोलले की तिन्ही प्रक्रियाच्या कॉन्सेप्ट तुम्हाला इथं माहित असायला पाहिजेत. तर पहिला ऑप्शन आहे अभिसरण. तर आपल्या पृथ्वीचं जे वातावरण आहे ते अभिसरण प्रक्रियेद्वारे तप्त होतं. खालीलपैकी कशामध्ये उष्णता संक्रमणासाठी माध्यमाची आवश्यकता नसते? पहिला ऑप्शन आहे वहन, दुसरा आहे अभिसरण, तिसरा आहे प्रारण आणि चौथा आहे यापैकी नाही. बघा, उष्णता संक्रमणासाठी माध्यमाची आवश्यकता जर आपण इथं बघितलं तर प्रारण, बरोबर, प्रारणामध्ये नसते. बाकी वहन आणि अभिसरणामध्ये असते, प्रारणामध्ये नसते. ओके, क्लिअर. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. खालीलपैकी कोणत्या प्रक्रियेद्वारे आपल्याला सूर्यापासून उष्णता प्राप्त होते? सोपे क्वेश्चन आहेत, फक्त याच्या ज्या संकल्पना आहेत त्या तुम्ही पुस्तकातून समजून घ्या. प्रारण, बरोबर. प्रारण या प्रक्रियेपासून या प्रक्रियेद्वारा आपल्याला काय होते? इथं सूर्यापासून उष्णता प्राप्त होते. ओके, क्लिअर. सगळे क्वेश्चन 3 कॉन्सेप्ट वरती बेस आहेत, फक्त प्रारण, वहन, अभिसरण, उष्णता संक्रमणाचे मार्ग याच्यावरती तुम्हाला भरपूर क्वेश्चन बनले जाऊ शकतात. ओके, क्लिअर.
629 नंबरचा क्वेश्चन बघा. आपाती प्रारण संपूर्णपणे शोषून घेणारा पदार्थ किंवा वस्तू म्हणजे कृष्ण पदार्थ, कृष्णिका. परिपूर्ण कृष्णिका संपूर्णपणे म्हटलंय, त्याच्यामुळे परफेक्ट ब्लॅक बॉडी हेच तुमचं उत्तर असणार आहे. ओके, परफेक्ट ब्लॅक बॉडी. क्लिअर? काय झालं, एक मिनिट. ओके, चला नेक्स्ट बघा. आता ही परफेक्ट ब्लॅक बॉडी काय असते बघा. काजळी धरलेला पृष्ठभाग, संपूर्ण अंधारी पृष्ठभाग, वरील दोन्ही पर्याय यापैकी नाही. हे क्वेश्चन तुम्हाला कुठंच मिळणार नाहीत, लक्षात घ्या. म्हणून आपल्याला इथं पुस्तकं सजेस्ट केली जातात. तर काजळी धरलेला जो पृष्ठभाग असतो ना, त्याला आपण परिपूर्ण कृष्ण पदार्थ किंवा कृष्णिका असं म्हणतो. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. एखाद्या वस्तूच्या प्रति एकक पृष्ठभागाने प्रति एकक तरंग लांबीला प्रति सेकंद प्रेरित केलेली ऊर्जा म्हणजे काय? अवशोषी शक्ती, उत्सर्जन शक्ती, वरील दोन्ही पर्याय यापैकी नाही. काय करायचंय तुम्हाला? अवशोषी शक्ती म्हणजे काय आणि उत्सर्जन शक्ती म्हणजे काय, या डेफिनेशन दोन्ही वाचून घ्या, म्हणजे तुम्हाला उत्तर येऊन जाईल. उत्तर आलं उत्सर्जन शक्ती. ओके, क्लिअर? बघा, याच्यामध्ये आपण जर बघितलं तर जास्तीत जास्त तुम्हाला फिजिक्स आणि केमिस्ट्री मध्ये संकल्पना व्यवस्थित समजून घ्याव्या लागतात. ठीक आहे. ओके, गट ब आणि राज्यसेवा तुम्ही देत असाल तर तलाठी भरती आणि सरळ सेवा भरतीसाठी थोडस डिफिकल्टी लेवल कमी राहते. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा. बघा, जेव्हा 0 डिग्रीचे पाणी गोठून 0 डिग्रीचा बर्फ होतो तेव्हा त्याचा आकारमान काय होईल? घटेल, वाढेल, स्थिर राहील, यापैकी नाही. पाणी गोठल्यानंतर बर्फ होतं, त्या बर्फाचं वस्तुमान कसं असतं? वाढलेलं असतं. बरोबर, काय झालेलं असतं? वाढलेलं असतं. पुन्हा क्वेश्चन तुम्हाला दिलाय, 0 डिग्रीचा बर्फ वितळून 0 डिग्रीचं पाणी होतं तेव्हा त्याचा आकारमान काय होईल? कमी होईल ना, कमी होईल की नाही? घटतं. हा क्वेश्चन आला की हा क्वेश्चन तुम्हाला जोडूनच दिलेला आहे. शीत प्रदेशातील पाणी वाहून नेणाऱ्या पाईप हिवाळ्यात फुटतात. भरपूर एक्झाम मध्ये विचारलेला क्वेश्चन आहे हा. का बरं फुटतात असं विचारलंय तुम्हाला? पाण्याचं असंगत आचरण, पाण्याचं विचित्र प्रसरण नाही येणार, असंगत आकुंचन नाही येणार, असंगत आचरण स्कूलमध्ये सुद्धा आपल्याला हा भाग झालेला असतो. तर तुम्हाला काय करायचं आहे? पाण्याचं जे असंगत आचरण आहे ना, तर ते पाण्याचं असंगत आचरण काय आहे हे तुम्हाला इथं वाचायचं आहे. ठीक आहे, ओके, क्लिअर? ओके, म्हणजे 4 डिग्री सेल्सिअस पेक्षा कमी तापमानात जर पाणी थंड झाल्यावर ते आकुंचन पावण्याऐवजी प्रसरण पावतं. बरोबर, याचा अर्थ काय की 4 डिग्री सेल्सिअसला घनता कशी असते? जास्त असते आणि 0 डिग्रीला कमी होते, त्यामुळे बर्फ पाण्यावरती तरंगतो. ओके, नेक्स्ट बघा. सुशोषक, सुशोषक हे सुउत्सर्जक असतात. हे विधान कोणत्या नियमाचं आहे? गुड ऍब्सॉर्बर्स हे गुड एमिटर्स असतात. विनचा विस्थापनाचा नियम, किरचॉफचा नियम, स्टीफन्सचा नियम. असे क्वेश्चन ना कंबाईन गट ब गट क ला सुद्धा अचानकपणे विज्ञानात विचारले जातात आणि मग विद्यार्थी म्हणतात की आउट ऑफ सिलेबस क्वेश्चन विचारला होता. ठीक आहे, म्हणजे कळतच नाही क्वेश्चन कुठून विचारला. ओके, तर हा आहे किरचॉफचा नियम. किरचॉफचा नियम लक्षात घ्या. असंच तुम्हाला स्टीफन्सचा नियम पण विचारतील, विनचा नियम पण विचारतील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन बघा. औष्णिक प्रारणांची न्यूनतम तरंग लांबी आणि निरपेक्ष तापमान यांचा गुणाकार स्थिर असतो. हे विधान कोणत्या नियमाचं आहे? आता इथं तुम्हाला किरचॉफचा नियम तर तुम्ही पाठीमागं बघितला. बरोबर, इथं उत्तर काय येईल? चला 336 नंबरचा क्वेश्चन. विनचा विस्थापनाचा नियम. ठीक आहे, म्हणजे इथं सायन्स मध्ये जे नियम असतात ना, हे नियम काय आहेत आणि कोणता नियम कोणाचा आहे हे तुम्हाला इथं माहित असलं पाहिजे. स्टीफन्सचा नियम पण करून घ्या. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सूर्य आणि तारे यांचं तापमान ठरवण्यासाठी खालीलपैकी कोणत्या नियमाचा वापर केला जातो? किरचॉफचा नियम आपण बघितला, विनचा नियम आपण बघितला. राहिलेला ऑप्शन काय असेल मग? आता विनचा नियम आपण नाही बघितला. बरोबर, विस्थापनाचा नियम. ओके, उत्तर आहे विनचा विस्थापनाचा नियम.
आता तुम्ही म्हणाल की मॅडम हे आमच्यासाठी सगळं नवीन आहे, हे आम्ही कुठंच वाचलेलं नाहीये, कुठंच केलेलं नाहीये. तर विज्ञानाचा कॉमन भाग जो येतोय, मी तुम्हाला वारंवार सांगते, जो कॉमन भाग येतोय स्टेट बोर्ड मधून वगैरे कव्हर होतोय, तर तो भाग तुम्ही इझिली इथं करू शकता, सगळे विद्यार्थी करू शकतात. पण व्हॅल्यू ऍडिशनल ज्याच्यावरती तुमचा स्कोर राहणार आहे, ज्याच्यावरती तुमचा रिझल्ट राहणार आहे, असे क्वेश्चन तुम्हाला फक्त क्वालिटी बुक्स मध्येच मिळणार आहेत, लक्षात घ्या. ठीक आहे, ओके, क्लिअर. तर अशा प्रकारचे तुम्हाला नमुना संच पण आहेत. याच्यानंतर येतं आपलं युनिट नंबर 4. युनिट नंबर 4 पण आपण इथं घेऊया, म्हणजे तुम्हाला थोडीशी मदत होईल. तर हे मॉडेल क्वेश्चन आपले इथं बऱ्यापैकी होऊन जातील. ठीक आहे, बघा, खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञान याच्यावरती जेव्हा क्वेश्चन विचारले जातात ना, तेव्हा विद्यार्थी म्हणतात की हे नक्की कुठून विचारलं, किंवा असं कोणतं पुस्तक आहे की ज्याच्यामध्ये आम्हाला खगोलशास्त्र आणि अवकाश विज्ञान पण मिळून जाईल. ओके, क्लिअर. बघा, पहिला क्वेश्चन तुम्हाला इथं दिलेला आहे. थोडस अजून झूम करते मी, म्हणजे तुम्हाला थोडस बघायला सोपं जाईल. ठीक आहे, बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, खगोलशास्त्राचा भूकेंद्री म्हणजे पृथ्वी केंद्रित सिद्धांत कोणी मांडला? खगोलशास्त्र खूप सोपं आहे आणि फिक्स क्वेश्चन असतात, उत्तर मार्क पण त्याचे मिळून जातात. पहिला ऑप्शन आहे टॉलेमी, दुसरा आहे हर्शल, तिसरा आहे कोपर्निकस आणि चौथा आहे हबल. ओके, बर. तर हा जो सिद्धांत आहे पृथ्वी केंद्री सिद्धांत टॉलेमी यांनी मांडला. कोणी मांडलेला आहे? पृथ्वी केंद्री सिद्धांत जो आहे तो टॉलेमी यांनी मांडलेला आहे. आता इथं कोपर्निकस, हबल आणि हर्शल यांच्याबद्दल पण तुम्हाला प्रॉपर इन्फॉर्मेशन पाहिजे, पुढे क्वेश्चन येऊन जातील. ओके, नेक्स्ट क्वेश्चन आहे खगोलशास्त्राचा सूर्यकेंद्री सिद्धांत. बघा, पृथ्वी केंद्री, सूर्यकेंद्री हे तुम्हाला जोड्या लावामध्ये पण विचारलं जातं. आता टॉलेमीचा कोणता होता? भूकेंद्री होता. टॉलेमी इथे तुमचा ऑप्शन इलिमिनेट होऊन जाईल, बरोबर. हर्शल, हबल आणि कोपर्निकस 3 मध्ये तुमचं उत्तर असणार आहे. तर खगोलशास्त्राचा जो सूर्यकेंद्रीय सिद्धांत होता तो कोपर्निकस यांनी मांडला होता, लक्षात ठेवा. कोणी मांडला होता? कोपर्निकस यांनी मांडला होता. ओके, तिसरा क्वेश्चन बघा, थर्ड क्वेश्चन आहे, आकाशगंगांच्या प्रसरणाचा किंवा अभिसरणाचा नियम कोणी मांडला? बघा, क्वेश्चन आहे आकाशगंगाच्या प्रसरणाचा आणि अपसरणाचा जो नियम आहे तो कोणी मांडला? पहिला ऑप्शन आहे हर्शल, दुसरा आहे हबल, तिसरा आहे कोपर्निकस, चौथा आहे सर आयझॅक न्यूटन. तर इथं जर बघितलं कोपर्निकस येणार नाही, सर आयझॅक न्यूटन तर पहिल्यांदा इलिमिनेट होईल, हबल यांनी मांडला. ठीक आहे, ओके, लक्षात घ्या. आकाशगंगांच्या प्रसरणाचा किंवा अपसरणाचा नियम जो आहे तो हबल यांनी मांडलेला आहे. ओके, क्लिअर. चौथा क्वेश्चन बघा, आकाशगंगांचे अपसरण, ठीक आहे, आणि विश्वाचं प्रसरण हे कोणत्या सिद्धांताने स्पष्ट केले आहे? हे कोणत्या सिद्धांताने स्पष्ट केलेले आहे? पहिला ऑप्शन आहे डॉपलर यांचा पालट, कोपर्निकसचा सूर्यकेंद्रीय सिद्धांत नाही येणार, वरील दोन्ही पर्याय यापैकी नाही. तर आकाशगंगेचं अपसरणाचा नियम हबल यांनी मांडला होता, लक्षात ठेवा. पण आकाशगंगाचं अपसरण आणि विश्वाचं प्रसरण तर हे डॉपलर यांचा पालट सिद्धांत स्पष्ट करतो. ओके, डॉपलर यांचा पालट सिद्धांत स्पष्ट करतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षांमध्ये परिभ्रमण करतात, हा सिद्धांत कोणी मांडला? सगळे ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षामध्ये परिभ्रमण करतात. सूर्यकेंद्री म्हणू शकतो का आपण याला? सूर्यकेंद्री सिद्धांत कोणी मांडला होता? पाठीमागे सांगितले, बरोबर. हर्शल, बरोबर. उत्तर काय आलं? हर्शल नाही, केपलर. सर्व ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षामध्ये परिभ्रमण करतात, हे केपलर यांनी मांडलेलं आहे. ओके, क्लिअर. चला, नेक्स्ट क्वेश्चन बघा, आपलं जे विश्व आहे हे विश्व प्रसरण पावत असल्याचं कोणी निदर्शनात आणले? आपले विश्व प्रसरण पावत असल्याचे कोणी निदर्शनास आणले? न्यूटन, एडविन हबल, गॅलिलिओ आणि कोपर्निकस. याच्यामध्ये जर आपण बघितलं तर जे एडविन हबल आहेत ना, तर या एडविन हबल यांनी आपलं विश्व प्रसरण पावत असल्याचं निदर्शनास आणून दिलेलं इथं आपल्याला दिसून येतं.
पुढचा क्वेश्चन आहे, आपली पृथ्वी आणि इतर परिभ्रमण करीत असल्याचं सर्वप्रथम कोणी सिद्ध केलं? अरिस्टॉटल, गॅलिलिओ, कोपर्निकस, एडविन हबल. तर कोपर्निकस हे जे होते त्यांनी आपली पृथ्वी आणि इतर ग्रह जे आहेत ना ते परिभ्रमण करत असल्याचं इथं सर्वप्रथम सिद्ध केलेलं आहे. 5 ते 6 इथं व्यक्ती आहेत ज्यांच्यावरती तुम्हाला क्वेश्चन विचारलेले आहेत. ठीक आहे, ओके. बघा, आपल्या विश्वामध्ये कोणते मूलद्रव्य विपुल प्रमाणात आढळते? हायड्रोजन, नायट्रोजन, हेलियम आणि ऑक्सिजन. विश्वाचा जर तुम्ही विचार केला तर हायड्रोजन तुम्हाला इथं विपुल प्रमाणात आढळतं. आपल्याला वाटतं ऑक्सिजन, पण उत्तर आहे हायड्रोजन. पुढचा क्वेश्चन बघा, ताऱ्यांचा आणि सूर्याचा ऊर्जेचा स्रोत. ताऱ्यांचा आणि सूर्याचा ऊर्जेचा स्रोत. केंद्रकीय सम्मीलन, केंद्रकीय विखंडन, विद्युत चुंबकीय प्रवर्तन आणि विद्युत चुंबकीय बल. मला वाटतं याच्यावरती मी पाठीमागं पण या क्वेश्चन बँक मधून क्वेश्चन घेतला होता. ओके, केंद्रकीय संमेलन. उत्तर काय येईल आपलं? केंद्रकीय संमेलन. ठीक आहे, ताऱ्यांचा आणि ऊर्जेचा हा स्रोत आहे. तारे आणि आपली आकाशगंगा यांचा व्यास मोजण्यासाठी कोणते उपकरण वापरण्यात येतं? अणुदीप्तिमापी, हवा दाबमापी, शान तापमापी, विषंदितामापी, ऑब्लिक व्यतिकरणमापी. कुठं नावं तुम्ही वाचली पण नसतील, बरोबर, पण हे पुस्तकामध्ये लिस्ट दिलेली आहेत. तर व्यतिकरणमापी तारे आणि आकाशगंगेचा व्यास मोजण्यासाठी हे उपकरण वापरण्यात येतं. ओके. सर्वात अधिक उपग्रह असलेला ग्रह कोणता? एकदम इझी क्वेश्चन आहे, शनी. बरोबर. किती आहेत शनीला उपग्रह? सांगा मला, कमेंट बॉक्स मध्ये लिहा की शनीला उपग्रह किती आहेत. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणता ग्रह प्रभात तारा किंवा सायन तारा म्हणून ओळखला जातो? तर शुक्र हा ग्रह जो आहे ना हा प्रभात तारा किंवा सायन तारा म्हणून ओळखला जातो. तर ग्रहांबद्दलची प्रॉपर जी इन्फॉर्मेशन आहे ती खगोलशास्त्रामध्ये तुम्हाला करावी लागते. नेक्स्ट क्वेश्चन बघा, सूर्याभोवती एक परिभ्रमण किंवा प्रदक्षिणा पूर्ण करण्यासाठी 88 दिवस लागतात असा ग्रह कोणता? आपली पृथ्वी तर नाही येणार, बरोबर, ऑप्शन मध्ये नाही, पण बुध. तर प्रत्येक ग्रहाला सूर्याभोवती प्रदक्षिणा करायला किती वेळ लागतो हे फक्त इथे तुम्हाला व्यवस्थित करून ठेवायचं आहे. ओके. आणि त्याच्या उपयोजनावरती घ्यायचे आहेत. लक्षात घ्या, हा जो भाग आहे प्रत्येक परीक्षामध्ये विचारला जातो, फक्त आपण सिलेबस मध्ये नाही असं कन्सिडर करतो आणि स्किप करतो. ठीक आहे, ओके, क्लिअर. पहिला क्वेश्चन आहे, 1 किलोबाईट. 1 किलोबाईट म्हणजे किती? 1000 बाईट, 1024 बाईट. चौथा आणि पाचवा ऑप्शन जो आहे त्या चौथ्या आणि पाचव्या ऑप्शन कडे जायच्या आधी तुम्ही वरच्या 2 ऑप्शनचा विचार करा. काही ऑप्शन इझिली इलिमिनेट आपण करू शकतो, जसं की चौथा आणि तिसरा ऑप्शन इलिमिनेट करतोय आपण, बरोबर. तर गट ब आणि गट क मेन्स मध्ये तुम्हाला हे क्वेश्चन विचारले जातात. सरळ सेवा भरतीसाठी तुम्हाला एकच पेपर असतो, त्याच्यामध्ये संगणक आणि त्याच्या उपयोजनावरती 2 किंवा 3 क्वेश्चन विचारले जातात. तर याचं उत्तर आहे 1024 बाईट. ओके, चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, संगणकाचा जनक कोणाला म्हटलं जातं? हर्मन होलोरिथ, चार्ल्स बॅबेज, ब्लेस पास्कल आणि वॉन न्यूमन. कॉमन क्वेश्चन आहेत, काहीही अवघड नाहीये याच्यामध्ये. उत्तर आहे चार्ल्स बॅबेज. फक्त असे क्वेश्चन तुमच्या हाताखालून गेले पाहिजेत. पहिल्या आधुनिक संगणकाचा शोध कधी लागला? 1946, 1950, 1960, 1965. तर पहिला जे आधुनिक संगणक होता त्याचा शोध लागलेला आहे 1946. सगळं काही फॅक्च्युअल मटेरियल आहे, लक्षातच ठेवायचंय. संगणकाचा जो नियंत्रक विभाग असतो त्या नियंत्रक विभागाला काय म्हणतात? कीबोर्ड म्हणतात का, हार्ड डिस्क म्हणतात का, सीपीयू म्हणतात का, प्रिंटर म्हणतात? ओके, नियंत्रक विभाग म्हटलेला आहे. नियंत्रक म्हटलं की आपल्याला माहितीये सीपीयू, बरोबर, ज्याला सीपीयू त्याला संगणकाचा मेंदू म्हणतात का, बरोबर.
कीबोर्डला संगणकाचा मेंदू नाहीत म्हणत, हार्ड डिस्कला पण नाही म्हणत, सीपीयू ला संगणकाचा मेंदू म्हणतात, कारण तो नियंत्रक विभाग असतो. समजलं का? कारण तो नियंत्रक विभाग असतो. ओके. नेक्स्ट बघा, संगणकामधील शब्दांची लांबी कशाच्या द्वारे मोजली जाते? बाईट, बीट, मीटर आणि मिली. संगणकामध्ये जे शब्द असतात ना, तर त्याची लांबी मिली आणि मीटर इथं इलिमिनेट होईल, उत्तर येईल बीट. बीट मध्ये मोजली जाते. ओके. चुंबकीय तबकडीचा थर डॅश डॅशचा बनलेला असतो. चुंबकीय तबकडीचा थर आयर्न ऑक्साईड, फॉस्फरस, मॅग्नेशियम ऑक्साईड, सोडियम पॅरॉक्साईड. तर इथे जर आपण बघितलं तर चुंबकीय तबकडीचा जो थर असतो तो आयर्न ऑक्साईडचा बनलेला असतो. कशाचा बनलेला असतो? आयर्न ऑक्साईडचा. ओके. नेक्स्ट क्वेश्चन बघा, पहिल्या डिजिटल संगणकाच्या ब्ल्यू प्रिंटच्या विकासामध्ये सर्वाधिक लक्षणीय योगदान कोणी दिलं? पहिला ऑप्शन आहे हर्मन होलेरिथ, दुसरा आहे चार्ल्स बॅबेज, तिसरा आहे ब्लेज पास्कल, चौथा आहे विल्यम ब्युरो. तर याचं उत्तर आहे बी ऑप्शन, चार्ल्स बॅबेज. ओके. तर पहिल्या डिजिटल संगणकाच्या इथे जर आपण बघितलं ब्ल्यू प्रिंटचा जो विकास आहे तो चार्ल्स बॅबेज यांच्या योगदानामुळे इथे झालेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. नेक्स्ट क्वेश्चन बघा, खालीलपैकी कोणते सर्च इंजिन नाही? बऱ्याच एक्झाम मध्ये हा क्वेश्चन विचारलाय. गुगल, अल्टाविस्टा, सायन्स डायरेक्ट आणि अक्रूट. याच्यामध्ये जर उत्तर आपण बघितलं तर सायन्स डायरेक्ट, अल्टाविस्टा आहे, गुगल आहे, अक्रूट पण आहे. सायन्स डायरेक्ट हे सर्च इंजिन नाही. संगणकाची स्मृती हा शब्द कशाशी संबंधित आहे? लॉजिक ऑब्लिक तर्क, कंट्रोल ऑब्लिक नियंत्रण, इनपुट ऑब्लिक चौथा ऑप्शन स्टोरेज. तर संगणकाची स्मृती हा शब्द स्टोरेजशी संबंधित आहे. लक्षात घ्या, कशाशी संबंधित आहे? स्टोरेजशी संबंधित आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा, आभासी स्मृतीचा आकार कशावरती अवलंबून असतो? तर आभासी स्मृती जी असते त्याचा आकार ऍड्रेस लाईन्स, डेटाबेस, डिस्क स्पेस का वरील सर्व पर्याय. तर इथे जर आपण बघितलं ऍड्रेस लाईन्स. आता हे जे क्वेश्चन आहेत ना, हे क्वेश्चन बघा संगणक आणि तंत्रज्ञानाचं आपलं पुस्तक मिळतं, आय थिंक मला वाटतं जोगळेकर सरांचं. पण पुस्तक सरळ सेवा भरतीसाठी एवढं मोठं पुस्तक वापरायची गरज नाही. तुम्ही लुसेंटच्या पुस्तकामधून फक्त क्वेश्चन आन्सर करा, तुमचं काम होऊन जाईल. पण गट ब गट क मेन साठी तुम्हाला वापरावं लागेल. ठीक आहे. ओके. ऍड्रेस लाईन्स. संगणकाचा सगळ्यात जास्त महत्वाचा भाग कोणता असतो? सीपीयूच असतो, बरोबर, जो मेंदू आहे, नियंत्रक आहे. सर्वाधिक वेगवान प्रिंटर कोणता? लेझर, थर्मल, जेट, डेझिव्हिल प्रिंटर. प्रिंटरचे प्रकार आहेत त्याच्यावरची क्वेश्चन विचारलाय. तर जो लेझर प्रिंटर असतो ना तो सर्वाधिक वेगवान प्रिंटर असतो. ओके. कोणता प्रिंटर? लेझर प्रिंटर. ओके. संगणक आज्ञावलीसाठी विकसित केली गेलेली पहिली संगणक भाषा कोणती? फोर्ट्रॉन, पास्कल, कोबोल का बेसिक? कोबोल. ठीक आहे. ओके. पास्कलचा ऑब्लिक आणि बेसिकचा ऑप्शन इलिमिनेट होतो. कोबोल आणि फोर्ट्रॉन मध्ये तुमचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. ओके. चला नेक्स्ट क्वेश्चन बघा, झूम करूया आपण म्हणजे तुम्हाला क्वेश्चन दिसून जाते. बघा पुढचा क्वेश्चन आहे की संगणक प्रचालन करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या पंच कार्डचा जो शोध आहे तो कोणी लावला? हर्मन होलोरिथ, चार्ल्स बॅबेज, ब्लेज पास्कल, लेडी ॲना ऑगस्टा. तर संगणक प्रचारण करण्यासाठी जो संच आहे त्याचा जो शोध आहे तो हर्मन होलेरिथ यांनी लावलेला आहे. कोणी लावलाय? हर्मन होलेरिथ. ओके. मार्क फर्स्ट हा पहिला यांत्रिक संगणक कोणी अभिकल्पित आणि विकसित केला? पहिला ऑप्शन आहे जेपी एकर्ट, दुसरा आहे एन आयकेन, तिसरा आहे जे मॉशली आणि चौथा आहे लेडी ॲना ऑगस्टा. तर इथे जर आपण बघितलं तर एच आयकेन हे याच्यामध्ये कॉन्सेप्ट काहीच नाही आहेत, लक्षात घ्या, फक्त फॅक्च्युअल डाटा आहे. ओके. संगणक विज्ञानाचा सर्वांगीण विकास केव्हा झाला? पहिल्या महायुद्ध, दुसरं महायुद्ध, 19व्या शतकाच्या उत्तरार्धात का यापैकी नाही? तर इथं जर आपण बघितलं तर दुसरा महायुद्ध जेव्हा झालं ना त्या दरम्यान संगणक विज्ञानाचा आपल्याला विकास झालेला इथं दिसून येतो. ठीक आहे. ओके. इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर 1 याचा शोध कोणी लावला? जेपी एकर्ट, जे मॉशली, जेपी एकर्ट आणि जे मॉशली, एच आयकेन. अगेन इथं काहीही कॉन्सेप्ट नाहीयेत, इन्फॉर्मेशन आहे जी तुम्हाला लक्षात ठेवायची. तर
एकट आणि मॉशली यांनी एकत्रितपणे इलेक्ट्रॉनिक न्यूमेरिकल इंटिग्रेटेड अँड कॅल्क्युलेटर 1 चा इथं शोध लावलेला आपल्याला दिसून येतो. नेक्स्ट क्वेश्चन बघा. नेक्स्ट क्वेश्चन आहे आधुनिक संगणकाच्या विकासामध्ये लक्षणीय योगदान कोणी दिलं? पहिला ऑप्शन आहे जॉन व्हॉन न्यूमन, दुसरा आहे जेपी एकर, तिसरा आहे जे मॅशली आणि यापैकी नाही. आता इथं जर बघितलं आपण तर जे जॉन व्हॉन न्यूमन आहेत ना, तर जॉन व्हॉन न्यूमन यांनी आधुनिक संगणकाच्या विकासामध्ये लक्षणीय योगदान दिल्याचं आपल्याला दिसून येतं. ठीक आहे. इलेक्ट्रॉनिक डिस्क्रीट व्हेरिएबल ऑटोमॅटिक कम्प्युटर याचा शोध कोणी लावला? जेपी एकट, जॉन व्हॉन न्यूमन, जे मॅशली आणि यापैकी नाही. जॉन व्हॉन न्यूमन, कारण आधुनिक संगणक म्हटलंय बरोबर. याच्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता. नेक्स्ट क्वेश्चन बघा. आधुनिक संगणक क्षेत्रात दुसरी क्रांती कोणी घडवली? जॉन मॉशली, जेपी एकट, जॉन व्हॉन न्यूमन आणि चौथा ऑप्शन आहे यापैकी नाही. तर आधुनिक संगणक क्षेत्राबद्दल पाठीमाग पण क्वेश्चन होता, उत्तर येईल दुसरी क्रांती पण ह्या जॉन व्हॉन न्यूमन यांनीच घडवलेली आपल्याला इथं दिसून येते. ओके, क्लिअर. तर प्रत्येक ठिकाणी काही स्पेसिफिक पर्सन आहेत ज्यांच्याबद्दल तुम्हाला काय करायचं आहे इथं लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. संगणकाच्या पिढ्या पण विचारल्या जातात. दुसरी पिढी जी आहे ते दुसऱ्या पिढीच्या आधुनिक संगणकात खालीलपैकी काय वापरलं जातं हे तुम्हाला इथं विचारलेलं आहे. पहिला ऑप्शन आहे साठवलेल्या आज्ञावली स्टोर्ड प्रोग्राम्स वापरले जातात का? नाही. द्विमान अंक बायनरी नंबर सिस्टीम नाही. बायनरी नंबर सिस्टीम वरती गट ब गट क ला क्वेश्चन आलेले आहेत. तर हे जे दुसरी पिढीचे संगणक आहेत ना याच्यामध्ये आज्ञावली आणि द्विमान अंक दोन्ही वापरलं जातं, लक्षात ठेवा. ओके. संगणकाचा विकास किती पिढ्यांपर्यंत करण्यात आलेला आहे? 4 पिढ्या, 3 पिढ्या, 2 पिढ्या, 5 पिढ्या. 144 नंबरचा क्वेश्चन. 144 नंबरचा क्वेश्चन. 4 पिढ्या, 3 पिढ्या, 5 पिढ्या. बरोबर, 5 पिढ्या. ओके, 5 पिढ्या. व्यक्तिगत संगणक हा डॅश डॅश असतो, मायक्रो कॉम्प्युटर असतो. लक्षात ठेवा, व्यक्तिगत संगणक हा मायक्रो कॉम्प्युटर असतो. ओके. ज्यांमध्ये अनेक टर्मिनल्स एकाच वेळी चालतात असे संगणक मिनी कम्प्युटर, मायक्रो कम्प्युटर, पर्सनल कम्प्युटर यापैकी नाही. 146 नंबरचा क्वेश्चन. तर हे मिनी कम्प्युटर असतात. ठीक आहे. ओके, काय आलं उत्तर याचं? मिनी कम्प्युटर. नेक्स्ट क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या संगणकाची मेमरी अधिक आहे? मायक्रो, मिनी, मेनफ्रेम यापैकी नाही. मेनफ्रेम, बरोबर. मेनफ्रेम संगणक जो असतो ना त्याची जी मेमरी असते ना ती जास्त असते. खालीलपैकी कोणते संगणक सर्वाधिक शक्तिशाली असतात? मेनफ्रेम, महासंगणक, सूक्ष्म संगणक. 48 नंबरचा क्वेश्चन. महासंगणक जास्त शक्तिशाली असतात की नाही? महासंगणक. ओके. आपल्या देशात तयार केलेले पण विचारले जाऊ शकतात. जगातील सर्वात जास्त प्रसिद्ध असलेला महासंगणक सुद्धा तुम्हाला विचारला जाऊ शकतो, अलीकडे बनवलेला असलेला. खालीलपैकी कोणत्या संगणकाची साठवणूक क्षमता अति विशाल असते? महासंगणक, सूक्ष्म संगणक आणि मेनफ्रेम संगणक. ठीक आहे. 149 नंबरचा क्वेश्चन. उत्तर काय आलं? महासंगणक. ओके. डीप ब्ल्यू हा संगणक कोणी विकसित केला? IBM कंपनी, के रिसर्च, केम्ब्रिज विद्यापीठ. IBM कंपनी. ओके. USA ने इथं हा विकसित केलेला आपल्याला दिसून येतो. ठीक आहे. अशा पद्धतीनं आपण इथं जे मॉडेल क्वेश्चन्स आहेत ते घेतलेले आहेत. पुस्तकामध्ये तुम्हाला 35,000 क्वेश्चन मिळत आहेत, लक्षात घ्या. आता नमुना क्वेश्चन संच पण इथं आहेत, ते आपण हळूहळू घेऊया. तर आजचं जे आपलं हे सेशन आहे, हे सेशन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा. फक्त हेतू काय होता आपला इथं की कशा पद्धतीचे क्वेश्चन आहेत ते तुम्हाला इथं दाखवणं. बाकी एक्सप्लेनेशन, कॉन्सेप्च्युअल क्लिअरिटीसाठी थेरीची पुस्तकं वापरा. रिव्हिजनसाठी लुसेंट ऑब्जेक्टिव्ह पुस्तक नक्की वापरा. भेटूया नेक्स्ट सेशन मध्ये. गुड डे, टेक केअर.